करूया अंतरयात्रा जरा करूया अंतरयात्रा जरा करूया अंतरयात्रा जरा. इथं आकलन म्हणून लागले, पण एकदमच गंभीर विषय वाटण्याची शक्यता आहे. आणि गंभीर नसला तरी तो विषय व्हावा अशी पण इच्छा आहे. फक्त काय झालं आहे, ही स्लाईड थोड्या मागे पुढे झाल्या. पूर्वीच्या काळात काही वेळेला असं व्हायचं, ती रिळं यायची ना, ती फिरवायची. ते पहिल्यांदाच सगळं ते बागेतनं फिरतानाच वगैरे रिळं, ते चुकून पुढं घरातलं भांडताना जवळ रिळं आला. मग ते कोणतरी एकदम गडबड हे मागे घ्या ते पुढे घ्या करायचं. तर तसं काहीतरी थोडंसं झालं आमचं. तर ते आकलन पुढे घ्या, आणि मी काही एकदम सिरियस विषय घ्यायला कुठला आलो मी. आपला थोडा वेळ आनंदात जावा, उकाड्याला आपला इलाज नाही. फॅन सुरू करावे तसं मलाही वाटते, पण त्याच्यात बोलणं ऐकलं जाईल की नाही, असंही बोलणं ऐकलं जाईल की नाही ही शंका आहे. ते मलाही मान्य आहे. पण आता काय करणार, तर त्याच्यातले एक आपण छोटे छोटे काय स्लाईड पीस आहेत ते बघू. सामान्यांची ऐशी तैशी झालेली हा खरं त्यातली अवस्था आहे. ते मला तेवढ्यातले एक, आता तसे तर खूपच आहे, म्हणून शेवटी ते सोडून दिलेलं आहे. आता हे असं टाकलं, अर्थात काय आहे, शेवटी असं आहे याबद्दल काय तक्रार आपण काय करू शकत नाही. म्हणून आपली आपण करा चिंता एवढंच करू शकतो. फक्त चिंता करण्यासारखं काय आहे ते समजून घेण्यासारखं मात्र कारण आहे. कारण आपण बेसावत असलो तर जसं माणसाचं हे आकलन मगाशी म्हटलं ना, ते आकलनाचा सुद्धा वेळ आहे, शक्ती आहे, मनुष्याची बसण्याची क्षमता आहे, बुद्धिमत्ता चालू आहे, हे सगळं आहे तोपर्यंत आकलन आहे. नाहीतर फक्त महाराज राम म्हणले राम म्हणा एवढं म्हणण्या पलीकडे काही नाही. आणि तेही महाराजांचं ऐकलं नाही तर राम म्हणा या पलीकडे काय राहणार नाही, हे तर खरं आहे. तर तशासाठी हे आकलनाचा विषय बघायचा आहे, तो आपण उत्तरार्थात बघू. आणि आत्ता थोडं आपलं इकडे तिकडे गप्पा मारू, काही सध्याचे विषय पाहू. आणि ही अशी आपली ऐशी तैशी सगळी झालेली आहे, ती कशी कशी झाली आहे त्याचं थोडा नमुना बघू. आता हा कोणाला माहीत नाही का की लोकशाहीची परिस्थिती काय आहे, शिक्षणाची काय आहे. हां, विवाहपूर्व म्हणजे ठरवण्याच्या संदर्भात आहे बरं का, हे काही त्याचा अर्थ दुसरा काही नाही. तर हे आहे. त्याच्यानंतरचं संपर्कांची ऐशी तैशी आहे, तर ती कशी कशी झाली आहे. त्यातल्यात मला वाटतं आपल्याला लोकशाही इतकी परिचित आहे त्याच्याविषयी पहिल्यांदा आपण जरा बघूया. कारण काय झालं आहे, निवडणुका नुसत्याच आहे, त्याचा खरं काही संबंध नव्हता ह्याच्याशी. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी घेतो आहे की हे 14 वर्षापूर्वीचे हे आहे लेखन आहे. आणि त्यावेळेला जेव्हा आपल्याला माहिती असेल की जेव्हा कधी दर्शन वगैरे निघालं त्या काळातलं हे काम आहे खरं म्हणजे. पण आता ते तसंच आहे ह्याचं आश्चर्य वाटून ते पहिल्यांदा आहे. त्यामुळे ते वास्तववादी आहे की नाही आता आपणच ठरवायचं. आणि नसेल तर काय, मी सुरुवातीलाच असं म्हणेन की वस्तुस्थितीशी याचं काही जर साम्य आढळलं इथल्या कुठल्या ह्या गोष्टी छोट्याशा, तर तो योगायोग समजावा. हे जे आपलं आता काय म्हणणार मी तरी ते एवढं म्हणणं शक्य आहे तेवढं म्हणतो. आणि याविषयी बोलायचं म्हणजे पाणी पिऊनच बोलावं कसं सगळ्याची अशी परिस्थिती आहे. आणि बोलल्यानंतर पाणी प्यावं हेही करावं. तेव्हा नेहमीप्रमाणे निवडणुकातल्या ताज्या घडामोडी आणि त्याही वेगवेगळ्या थरातल्या अशा घडामोडींचा बातम्यांचा समावेश असावा असं इतर चॅनेलप्रमाणे याही चॅनेलला वाटत होतं. त्याची कल्पना चॅनेलच्या वेगवेगळ्या बातमीदारांना आधी एक बैठक होते, राऊंड टेबल काय जे म्हणतात तशा पद्धतीनं म्हणा, वेगवेगळे टेबल्स असतात तर त्याच्यावर होते. तर ते वेगळ्या प्रकारच्या आकाराच्या ऑब्लॉंग वगैरे अशा टेबलवर बसून छान त्याच्यामध्ये सगळी ब्रीफिंग
हे सगळं झालं आणि बातमीदारांना निवडणुकापूर्वी बैठका घेऊन आपल्याला काय अपेक्षा आहे सांगण्यात आलं. ते जे राज्य होतं त्या राज्यात लोकशाही असल्यामुळं वेगवेगळ्या थरातल्या लोकांपर्यंत पोचण्यात बातमीदारांचं खरं कौशल्य आहे आणि त्यात मोठी स्पर्धा होती. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात होत्या की कसं कसं कुठं जाऊन पोचता येईल आणि कसं नवीन आपण प्रेझेंट करू शकू जे दुसऱ्याला मिळालेलं नाही. तेव्हा त्यातल्या एका बातमीदारानं असं ठरवलं की आपण सरळ थेट खेड्यात जावं. ऑन फील्ड कोणी जात नाही, नुसत्या गप्पा मारतात इकडे तिकडे शहरात फिरतात. त्याच्याऐवजी आपण सरळ थेट खेड्यातल्या रानात जाऊन एखाद्या तरुण शेतकऱ्याची मुलाखत घ्यावी म्हणजे लोकशाहीचं खरं चित्र आपल्याला कळेल. तर ती घ्यायची ठरवली. त्या रानातल्या एका मध्यमवयीन शेतकऱ्याला त्यांनी गाठलं. आपल्या येण्याचा उद्देश सांगितला आणि त्या शेतकऱ्याने आपलं काम थांबवून बातमीदाराला पहिल्यांदा विचारलं, तुम्ही जे मुलाखत म्हणता ती समजा खरं आहे ना? म्हणजे कारण अशी खूप लोक येतात जातात तिथं, ते समजा खरं आहे ना? म्हणजे हे सगळं टी व्हीत दिसणार का? मागणं कट करतात हो. म्हणून आधी विचारलेलं बरं. तेव्हा बातमीदाराला पहिलाच धक्का बसला की त्या मानानं हे बऱ्याच ठिकाणी हे आपल्या जे संपर्क माध्यम आहेत आणि त्याच्यामधले हे जे काही आता आपल्या भाषेत मॅनिप्युलेशन म्हणायचं मराठीत, तर ते जे होतं तर ते जे आहे ते इथपर्यंत पोचलेलं आहे. तरी धक्का बसला तरीसुद्धा तो मनाशी म्हणाला की इतक्या गावरानात सुद्धा किती अवेअरनेस आहे. मग त्यानं त्या शेतकऱ्याला विचारलं, अहो दिसणार म्हणजे काय? आत्ता थेट जोडून सगळीकडे दिसणार. तिथं टी व्हीत चर्चा चालू आहे त्यात तुम्ही थेट दिसणार. त्यावर शेतकरी एकदम खुश झाला. बातमीदारानं न्यूजरूममध्ये चाललेल्या चर्चेच्या सूत्रधाराशी संवाद केला आणि तिथून त्यांना थेट विचारणा झाली. मग प्रसारण सुरू झालं. तिकडून विचारणा झाली, वहाँ चुनावी माहौल कैसा लग रहा है? आता हेच वर्षानुवर्ष चालेल, दुसरं काय म्हणायचं. म्हणून मी 14 वर्षापूर्वी तरी मला वाटते काय फार पडत. तर माहौल कैसा है? बातमीदारांना सांगितलं कि यहाँ देहातों में बहुत ही उत्साह नज़र आ रहा है वगैरे वगैरे वगैरे. पुढे म्हणजे आपल्याला वेळ कुठे आपल्याला तरी. मग त्या शेतकऱ्याकडं माईक गेलं आणि त्याला विचारलं, तुमचं लोकशाहीबद्दल मत काय आहे? लोकशाही म्हणताना का आपल्याला समजत हवं आहे, ती एक परदेशी वाण आहे. आपल्याला समजत हवं आहे ती एक परदेशी वाण आहे. बेटी कापसासारखं आहे म्हणा, आडसाली खुडवं निडवं. तसं ते वाण एकदा लावलं की 1, 3, 5 असं वर्षांनी पीक देत राहतं. मात्र 5 वर्षात मात्र मरत. मी तुम्हाला लोकशाही म्हणजे काय ते सांगतो. वाहिनीचा बातमीदार शेतकऱ्याकडे बघत राहिला की आपण त्याला अवेअरनेस म्हटलं तर हा इतक्या आत्मविश्वासाने आपल्याला लोकशाहीबद्दल सांगतोय. त्याच्यानंतर लक्षात आलं त्याला काही त्या शेतकऱ्याला मध्ये थांबवता येईना. त्यामुळं शेतकरी पुढे बोलत राहिला. तो म्हणाला, त्याला जी कपाशीसारखं बोंड येतात, मी तुम्हाला लोकशाहीबद्दल सांगतो, कपाशीसारखे बोंड येतात, त्याचा रंग पूर्वी हिरवट असायचा. म्हणजे साधारण म्हणा 100च्या नोटीसारखा म्हणा असा साधारण असा हिरवट रंग यायचा. थोडं निळसर म्हणा, पण आत मात्र एकदम पांढरा खादीसारखा एकदम. अलीकडं मात्र काय झालं, थोडं नवीन वाण आलं त्यातलं. त्याचा बाहेरचा रंग मात्र थोडा पिवळसर असा म्हणा, असा केशरी म्हणा, थोडा सोनेरी म्हणा असा. म्हणजे काय साधारण 1500च्या नोटीसारखा म्हणा. काय आता तुम्ही हुशार माणसं तुम्ही समजून घ्या. आतला मात्र रंग तसाच आहे पांढरा. ते तुम्हाला काय रहस्य आहे ते सांगतो. बा तुम्ही आता डोळे विस्फारले, रहस्य सांगतो. तिकडे न्यूजरूममधली माणसाचा धक्का बसला ना, त्यातला जो पांढरा गर आहे ना हात,
कपाशीसारखं बोंड आहे पण आत घर असतो. त्यात कसली तरी केमिकल घालतात आणि त्यातून शाई बनवतात. ती लोक शाईत वापरतात. लोक शाई बनवतात आणि ते शाईचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या लक्षात आलं? आलं लक्षात, माझ्या लक्षात. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो बरोबर. ती शाई म्हणजे एक असं असतं, ती नकापासून मेंदूपर्यंत कुठेही लावता येते. अशी शाई आपण आजवर बघितली का मला सांगा? नाही बघितलं. ती शाई नकापासून मेंदूपर्यंत कुठेही लावता येते. कोट्यवधी लोकांना लावता येते कारण कलर फार पक्का. इतक्या लोकांना लावत्यात, कोट्यावधी लोकांना. तुम्हाला कल्पना नाही काय? मला तुम्ही इथं आलाय फक्त रानात. कोट्यावधी लोकांना ती शाई लावतात नकापासून मेंदूपर्यंत, म्हणून त्याला लोकशाही म्हणतात. आणि खेडवळ भाषेत त्याला लोकशाही पण म्हणतात काही लोक. वा, म्हणजे तुम्हाला बरीच माहिती दिसते. आता त्यानं दुसरी काय प्रतिक्रिया देणार आता इथं? आता अहो एवढंच काय, ही जी शाई आहे म्हणतात ना, त्याचं रहस्य तुम्हाला माहीत नाही. ती जी शाई आहे ना, ती किती पक्की असली तरी ती घालवणारं सोल्युशन सुद्धा मिळतं. तुम्हाला माहीत आहे का? त्याचं घालवणारं सोल्युशन मिळतं, ते पण त्या वाणासारखं विदेशी आहे, इम्पोर्टेड. त्याला बीटी क्लीन म्हणतात. तर ते सोल्युशन जर लावलं तर 2 मिनिटात बोट स्वच्छ आणि मेंदू बी स्वच्छ. बरीच माहिती आहे ना. त्यात काय कमाल आहे राव, त्याची इंजेक्शन बी मिळतात. या सोल्युशनची इंजेक्शन बी मिळतात, इम्पोर्टेड. आणि त्याला अनुदान असते परत. तुम्हाला माहित नाही खेड्यातली काय पद्धत असते, त्याला अनुदान बी असतं. ती फुकट बी असतात सीझनला. ती इंजेक्शन घेतली, परिणाम काय? शेवटी परिणाम काय बघितलं पाहिजे. त्या इंजेक्शनचा परिणाम तुम्हाला माहीत नाही. ती इंजेक्शन घेतली की परत शाई लावायचा उत्साह येतो माणसात, मेंदूपर्यंत जातो. परत शाई लावायचा उत्साह येतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. बातमीदारांना आणि वाहिनीवाल्यांना लोकशाहीचा हा माहोल बघून थक्क व्हायला लागला. आता हे बातमीदार निघणार हे खेड्यातल्या माणसाच्या लक्षात यायला, उडत्या पाखराचे पिसं मोजणारे माणसं तिथं काय त्यांच्या लक्षात आलं, हे गोंधळ तर घेणार बहुतेक. तर ती निघणार म्हटल्यावर शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं, बरं जाताय तुम्ही, निघणार दिसते, हरकत नाही, काय चिमूटभर तंबाखू घ्यायची का? बातमीदार बेसावतपणे म्हणाले, अहो ते व्यसन आहे, त्याला बंदी असते. शेतकरी म्हणाले, अहो व्यसन कसलं, पाहुणचाराचा भाग आहे. आता पाहुणचार कुठं होत नाहीत का? हितं होत्यात, वर होत्यात, त्याच्यावर होत्यात, त्याच्यावर होत्यात, होत नाहीत का पाहुणचार? आता आपली गरिबी आहे, आपली परिस्थिती, तर ते पाहुणचार आहे. आता चहा चांगला आहे का? वाईटच आहे. पण आपण देतो घेतोच का नाही? होय. बातमीदार शहरी माणूस पडला. होय. आता बंदीचं घेऊन काय बसला? दारूला बंदी आहे का नाही? होय. बातमीदारानं प्रामाणिकपणे होकारार्थी बाण हलवली. त्यावर शेतकरी म्हणाला, पण परमिट मिळतं का नाही? हे चालायचंच. घ्या चिमूटभर, पुन्हा कधी तुमची 2-5 वर्षानं भेट व्हायची तर घेऊन जा. बातमीदारांना काढता पाय घेतला. माईकवर न्यूज रूमशी संवाद साधला. चलो मैं आपको फिर से डेमोक्रेसी पर चल रही राजनीतिज्ञों की टीका टिप्पणी की ओर ले चलता हूँ. हे बरं वाटतं ऐकायला. तर त्यामुळं वाहिनीच्या न्यूजरूममधल्या राजकीय तज्ज्ञ मंडळींची चर्चा या शेतकऱ्याच्या थेट संवादानंतर पुन्हा सुरू झाली. त्यातले एक तज्ज्ञ म्हणाले,
त्यांचं तेवढंच काम असतं. ते तज्ज्ञ असतात आणि काहीतरी म्हणत असतात आणि अशा निमित्ताने त्यांना बोलावलं जातं. एक तज्ज्ञ म्हणाले, मला वाटतं लोकशाही लोकांना तशी नवीन राहिलेली नाही. आता याचा अर्थ ज्याचा त्याला कळावा. मला वाटतं लोकशाही लोकांना तशी काही नवीन राहिलेली नाही, उलट ती अगदी खेडोपाडीसुद्धा चांगली रुजलेली दिसते. तेव्हा दुसरे तज्ञ म्हणाले, हाँ वो हो सकता है, लेकिन मुझे लगता है कि लोगों में पर्टिकुलरली लोगों में पर्टिकुलरली देहाती लोगों में लोकतंत्र के कुछ मिसकंसेप्शंस हैं, ऐसा मुझे लगता है. आता तिसरे तज्ञ म्हणले, काय पर्टिक्युलरली आवडणार नाही ह्यांचं. तेव्हा त्यांना आडवीत ते म्हणाले की नो सर, आई डिफर. जो लोकतंत्र हमारे नगरों में, महानगरों में लोगों की समझ में आ रहा है, उससे वाकई ज़्यादा देहाती लोगों की समझ में आ रहा है, ऐसा मुझे लगता है. नई नई कल्पनाएं आ रही हैं, तरकीबें आ रही है, मार्ग सूझ रहे हैं, प्रचुर मात्रा में सब हो रहा है. यह क्या लोकतंत्र का विकास नहीं माना जा सकता? होता सगळ्यांनी माना डोळून भागच आहे तिथे. चौथे तज्ज्ञ ह्यांच्या बोलण्यात बहुतेक लांबलं तर आपली टी व्हीवरची संधी जाईल. ती जाऊ नये म्हणून पटकन म्हणाले, यस सर, आप ठीक बोल रहे हैं, आप वाकई सच दिशा में बोल रहे हैं, पण मला वाटतं खेड्याकडे चला असं म्हणण्याऐवजी मागासलेल्या शहरांकडे चला म्हणण्या इतपत लोकशाही आणि तिची अंमलबजावणी यांच्या तंत्रज्ञानात खेड्यापाड्यानेच खूप प्रगती केली आहे. शेवटी आपला देश खेड्यांचा आहे. ही प्रगतीसुद्धा आपल्या देशात लोकशाही आल्यामुळेच शक्य झाली असं म्हणावं लागेल, नाही का? तुम्हाला काय वाटतं? होय, लोकशाहीमुळेच आहे. तेव्हा चर्चेला दिलेली वेळ संपत आलेली आहे. जशी आपली आता ह्या विषयाला वेळ दिलेली संपत आली आहे, तशी चर्चेला दिलेली वेळ संपत आलेली आहे. बघून घड्याळात बघून चर्चेचा समारोप करणारे अँकर म्हणाले, आपल्या सर्व तज्ज्ञांच्या म्हणण्यामध्ये थोडंफार तथ्य जरूर आहे. शेवटी तिथे काय पर्यायच असतो त्या अँकरला. सगळेच तज्ज्ञ, एक विद्यापीठातले, एक राजनीतिज्ञ, एक पॉलिटिक्सचे प्रोफेसर वगैरे वगैरे. आपल्या सर्व तज्ज्ञांच्या म्हणण्यात थोडंफार तथ्य जरूर आहे. लोकशाही आता स्थिरावली आहे, ती विकसित होत आहे असं मला सारांशानं म्हणावं असं वाटतं. पण शेवटी त्या काहीतरी आपण शिकवू. पण मला एका वेगळ्या दृष्टिकोनानं याकडे पाहावं असं वाटतं. पूर्वी या बोटावरची शाही त्या बोटावर करण्याचा खेळ होता. आता या बोटावरची शाही पुन्हा याच बोटावर असा एक अभिमानास्पद अद्भुत खेळ या निमित्तानं, म्हणजे या निमित्तानं डेवलप होने के आसार यहाँ नज़र आ रहे हैं. आपने सही देखा है. तो मैं ये मानता हूँ कि ये नया जो खेल है वो आशियाई देशों के खेलों में भी हमारा नाम रोशन कर सकेगा. तेव्हा मला वाटतं आपण असं सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला काय हरकत आहे. आपण या चर्चेत सहभागी झालात, हे आपल्यालाही म्हणतो या चर्चेचं. आणि आपली तज्ज्ञ मतं नंतर द्या. तर आपली तज्ज्ञ मतं दिलीत याबद्दल मी वाहिनीच्या वतीनं आभारी आहे. हमारे दर्शकों को भी धन्यवाद. 1 घंटे के बाद फिर मिलेंगे ताज़ा खबरों के साथ. शुक्रिया. प्लीज़ स्टे कनेक्टेड. थँक्यू. तेव्हा लोकशाहीची काय करणार, आपली आपण करा जनता, दुसरं काय करणार. यात काही आधी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुठं चुकून काय साम्य वगैरे आढळलं असलं तर योगायोग समजावा. आता आणखीन एखादा भाग बघूया. आपल्याला साधारण 6:30ला 6:15लाच म्हणजे तसं मोकळं करायचं चहा पाण्यासाठी आणि थोडं पाय मोकळे करणं आणि मग ध्यानासाठी मागे जाणं. आकलन आपण नंतर बघू, ते काय होऊ शकते, हे आकलन होणं
असं. आता लग्न जुळवणं हा एक मोठा ह्याचा विषय, जिव्हाळ्याचा, आणि जवळजवळ ज्यांना करायचं नाही त्यांच्या दृष्टीनं सुद्धा जिव्हाळ्याचा असलेला, त्याला व्यवसाय वगैरे कशाचं बंधन नसलेला असा विषय. तर त्यामध्ये एक पत्रिकेचं स्थान आहे काहींच्या दृष्टीनं. तर आता पत्रिकांची स्थानं बदलण्याची वेळ आलेली आहे. पूर्वीसारखे 9 ग्रह वगैरे आता काय राहिले तसं मला वाटत नाही. 12 ग्रह झालेले आहेत. त्यामुळे 12 ग्रहांची एक वेगळी कुंडली मी बनवलेली आहे. ती काय दाखवत नाही आपल्याला, कारण आणखीन गोंधळ उडेल, तर ते नको. तर आता काय बघावं, तर BMI इंडेक्स बघावा. एक ग्रह, वय आणि वजन, हे दोघांसाठी लागू असलेले मुद्दे मी आत्ता सांगतोय, नंतर मी अपेक्षांच्याकडे वळणार आहे. तेव्हा पहिल्यांदा वय वजन याचं काही इंडेक्स असेल तर तो बघावा. उंची, वय, वजन हे बघावं. नंतर सध्याची चालू असलेली एकूण औषधं. दुसरा ग्रह, तर त्याची संख्या, त्याचं काय काय आपण तपशील पाहिजे असेल तो. नंतर डायबेटीस आहे नाही. आपल्याकडे अलीकडे आता कॉम्प्युटरवर असलं काही करायला गेलं तर तिथे ते एखाद्या जर तुम्ही काही नाही भरलं तर पुढचं येत नाही. तर डायबेटीस, BP, त्याच्या पुढचा ग्रह, हार्ट, हृदयरोगासंबंधी, तिथं होल असण्यापासून ते ऑपरेटिव्ह होण्यापर्यंत सर्व काही, पूर्वी काय काय झालं सवयासंबंधी, हे ग्रह त्याच्यासाठी आता बघायची गरज आहे. आजवर झालेल्या शस्त्रक्रिया, त्याच्या पुढचा ग्रह. हे नवीन जे 12 ग्रह आता ची पत्रिका आहे, त्यात आजवर झालेल्या शस्त्रक्रिया, संख्या आणि तपशील. आता हे तर दोन्ही बाजूला असू शकतं. ॲडिक्शन्स, व्यसन इत्यादी, फक्त संख्या द्या, नसल्यास नकार. नंतर थायरॉइड, हार्मोनल डिस्टर्बन्स इत्यादी. डॅश मारा किंवा येस नो. पुढचा ग्रह, हे हा वरून आलेला डायबिटीस, इकडून आलेला थायरॉइड, याचे जे गुणांचं पुढे गुणमेलन गोष्ट काय बरं सांगणार, ते काही मी सांगणार नाही, एवढा वेळ आपल्याला मी घेणार नाही. पण तरीसुद्धा हे जर असेल तर त्याच्या अगेन्स्ट, इकडून हा थायरॉइड गेला तर त्याच्या अगेन्स्ट त्याच्या 2 गुण त्याच्यात ॲड झाले. असे आता ही 12-36 होणार नाही का, मात्र 12-48 गुणांची पत्रिका. नैसर्गिक अन्नाची सवय आणि प्रमाण. पुढचा फक्त आपल्याला रिम देण्यासाठी काय, आपलं जप झालेलं आहे, भरपूर ऊन एवढं झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, भजन छान झालेलं आहे. नंतर नैसर्गिक अन्नाची सवय आणि त्याचं प्रमाण. नंतर पुढचा ग्रह आहे पूर्वीचे विवाह, अर्धे कच्चे झालेले संख्या, रद्द झालेले संख्या, मोडलेले संख्या. आपण ऐकताय मला वाटतं नाही का. तर घटस्फोट, दिलेले संख्या, मिळालेले संख्या, फक्त संख्या द्या. ह्या कोष्टकातले, त्यामधून द्यावी लागणारी, पत्रिका तयार करायच्या आत कॉलम भरले, त्यामधून द्यावी लागणारी पोटगी रक्कम द्या. असल्यास मिळणारी पोटगी सुमारे. नंतर त्यातील सध्याच्या जबाबदाऱ्या, मुलं, मुली इत्यादी. कारण ते काय तेवढ्यावर सुटतं असं नाही, त्याच्याबरोबर नुसते पिढीबरोबर आणखीन बाकीचं काहीतरी असतं. तर हे द्या, म्हणजे पुढची वाटचाल त्या पत्रिकेत. आणि आता काय आहे, आता शेवटचा 1-2 गोष्टी आहेत. एक लिपिड प्रोफाईल बरोबर असेल, आणि सर्वात शेवटचा मुद्दा, सध्या नावावर असलेल्या स्थावराची संख्या आणि बाजार मूल्य, आणि त्याचाच दुसरा भाग, इनर कॉलम, जंगम सोनं नाणं इत्यादी,
आता ह्याच्यावर काही शांतीचे वगैरे उपाय, द्वादश ग्रहस्तोत्र वगैरे असे काही निघालेले आहेत, त्याच्यात मी काही पडत नाही. आता काय झालं आहे, विकर सेक्शनच्या बाजूने फार बोलता येत नाही आपल्याला. विकर म्हणजे ह्यामधल्या, ते पूर्वी कसं असायचं पुरुषांचं, म्हणजे आपण सर्वांनी क्षमा करा म्हणजे, पण आता विकर सेक्शन कुठे आपल्याला माहिती आहे. ते बिचारे सगळे बसले आहेत. तेव्हा त्यातले मी फक्त मुलींच्या अपेक्षेची जी बाजू आहे ना तेवढीच फक्त मांडतो. आणि त्यानंतर जर आपल्याला म्हणजे पाणी बिणी प्यावं लागलं नाही आणि वेळ राहिला तर मग आपण दुसरी बाजू मांडतो. मुलीच्या इतर अपेक्षा मगाशी सांगितलं ते दोघांनाही लागत, लिपिड प्रोफाईलपर्यंत. तर मुलींच्या अपेक्षा, 1. विवाह ठरल्यापासून होईपर्यंतचा सुमारे 1 वर्ष ते 5 वर्ष, अलीकडे असं चालतं, तर 1 वर्ष ते 5 वर्ष व झाल्यानंतर किमान 1 वर्ष विवाह टिकावा. कंसात 6 महिन्यांच्या विभक्त राहण्याचा काळ धरून 1 वर्ष टिकावा. हे सगळ्यातला सामोरं जावं लागतं आहे आजही. आणि ह्यातल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या मी 10-15 लिहिल्या असतील, त्यातल्या 5 वाट्याला येतील का 4 येतील का 10 येतील सांगत नाही. नंबर 2, वधू घरी स्वयंपाक करणार नाही. 3, आठवड्यातून 3 दिवसांच्या वर घरी जेवायला लागू नये. म्हणजे आपल्याला लक्षात आलं. 4, आई वडील नसावेत. आता ते आकाशातून कसा पडायचा माणूस आणि ते असले तर काय करायचं, पण आई वडील नसावेत आणि असल्यास त्यांनी घरात नसल्यासारखे राहावे. ह्या प्रत्येक गोष्ट ही वेदनेचा भाग आहे, फक्त ती समोर आणल्याशिवाय इलाज नाही, म्हणून हे समोर ठेवलं. उपयोग काय आहे सगळे केल्याचा, निदान 2 गोष्टी आहेत. ज्याच्या कोणाच्यापर्यंत हे पोचेल त्याला यातलं काय अव्यवहार्य आहे हे कळू शकेल, कदाचित तो 10 वरनं 5 अपेक्षाला येईल. आणि दुसऱ्या बाजूला कोणाच्या वाट्याला यातलं काही आलंच तर हे प्रारब्ध म्हणून तो सहन तरी करू शकेल. आई वडील नसावेत, असल्यास त्यांनी घरात नसल्यासारखं राहावं. 5, आई वडील, आजी आजोबा, पणजोबा अशा पुरातन व्यक्ती असल्यास त्यांनी स्वखर्चानं स्वतंत्र राहावं. मात्र वधूला गरज पडल्यास त्यानुसार त्यांना ती म्हणेल तेव्हा तेवढाच काळ तिच्याकडे राहावं लागेल. हे पॅथेटिक आहे पण ट्रूथ आहे. 6, वराला बहीण नसावी, असल्यास विवाहित असावी. विवाहित असल्यास तिचं माहेरच्या इस्टेटीचं हक्क सोडपत्र आवश्यक. 7, भाऊ असल्यास स्वावलंबी व दूर असावा. 8, हे करण्यासाठी नाही आहे कोणी ऐकून समजून घेऊन, टाळण्यासाठीच आणि कशाला सामोरं जावं ते त्याच्यासाठी. वधूस किमान दरमहा किमान 10,000 किंवा प्रत्यक्षात येणारा खर्च यापैकी जी रक्कम अधिक असेल ती पार्लर अलाउन्स म्हणून देण्याची आहे. वधूस दरमहा किमान 10,000 किंवा प्रत्यक्षात येणारा खर्च यापैकी जी रक्कम अधिक असेल ती पार्लर अलाउन्स म्हणून देण्याची आहे. त्या वधूच्या अटी आहेत अपेक्षा. 9, वधूस एकटीस वा कुणाबरोबर अनिश्चित काळ बाहेर जाताना किंवा आल्यावर त्यासंबंधी माहिती देणे बंधनकारक असणार नाही. 10, वधू प्राणीमित्र आणि वन्यजीव या संघटनांची सभासद आहे. त्यामुळे वधूच्या आवडीप्रमाणे तिच्या घरी नंतर कुत्री, मांजरं, ससे, छोटे मोठे पशुपक्षी, कबुतरं,
पाळायला परवानगी असावी. त्यांचं करायला वधूला वेळ नसल्यास त्यांचं करण्याची आणि त्यासाठीच्या खर्चाची जबाबदारी वराची राहील. दुर्दैवानं असं घर आहे. 11. वधूला अनलिमिटेड कॉल्स, मोबाईल डेटा आणि असल्यास वायफाय स्वतंत्रपणे द्यावा लागेल. 12. वधूला दर आठवड्याला किमान 2 दिवस वराच्या खर्चानं परगावी फिरायला नेण्याचे आहे. त्या काळात राहणे, खाणेपिणे, लॉजिंग, बोर्डिंग यांची पसंती वधूची राहील. 2 दिवस याचा अर्थ सामान्यतः शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार सकाळ असा आहे. एकदम स्पष्ट आहे नाही. त्याचबरोबर वधूस दर 3 महिन्यातून किमान एकदा देशातलं पर्यटन आणि 6 महिन्यातून एकदा परदेशातलं पर्यटन घडवून आणावं लागेल. प्रवास विमानाचा राहील. वधूस पर्यटन, फोटोग्राफी यांचा छंद आहे. त्यामुळे त्यावेळी बरोबर परदेशी बनावटीचा किमान 124 किंवा त्यावरील पिक्सेल कॅपॅसिटीचा कॅमेरा आणि प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा पुरवावा लागेल. या काळात वधूस तेथे वराच्या डेबिट क्रेडिट कार्डावर मनसोक्त खरेदी करण्याची मुभा राहील. 13. वर म्हणजे आता तो खालीच आहे असं समजा. आता हे सगळं झाल्यावर आता काय उभा राहतो, काय हिंमत आहे त्याचं. देवळापर्यंत चालत जाऊ शकला आपल्या पायानं तरी खूप झालं म्हणून. तर समजा हा संभाव्यवर जर वर्क फ्रॉम होम पद्धतीनं काम करीत असेल आणि कंपनी परदेशी असेल तर दिवसभर वर्क इन होम करावा लागेल. कारण परदेशी टायमिंग रात्रीचं असतं. परदेशी कामाच्या वेळेप्रमाणे वर्क फ्रॉम होम रात्रीचं करावं लागल्यास त्यात चहा, कॉफी, जेवण इत्यादीसाठी वधू हजर अगर जबाबदार असणार नाही. 14. आले संपत. अगदी थोडक्यात मोजकी अट येते त्याचं काही फार नाही. वधू सध्याचं वराचं घर न आवडल्यास 3 महिन्यांच्या आत तिच्या पसंतीचं दुसरं घर घ्यावं लागेल. वराची नोकरी फार काळ स्वदेशात किंवा फार काळ परदेशात नसावी. आता ह्याचा अर्थ लावायला सुद्धा वराला बहुतेक 3 रात्र बसावं लागणार. वराची नोकरी फार काळ स्वदेशात किंवा फार काळ परदेशात नसावी. 16. लग्नापूर्वी वरानं वधूसाठी तिच्या नावावर घेतलेलं घर ताब्यात देण्याचं आहे. इतर जंगम सोनं नाणं वधू घरी राहायला आल्यावर 7 दिवसाच्या आत देण्याचं आहे. वधू स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या मुलाबाळांची किंवा त्यांचं करण्याची आवड नाही. 18. वराच्या नावावरील स्थावरांचे उतारे आणि वराच्या सर्व बँकांची बॅलन्स सर्टिफिकेट्स वधूची पसंती कळताच देण्याची आहेत. 19. वरास कुठल्याही प्रकारचे EMI असल्यास त्यांची माहिती देऊन त्याची व्यवस्था वराने स्वतःच्या पगारातून करणे आहे. 20. वधू नोकरी करण्यास बांधील नाही. तिने नोकरी केल्यास तिचे उत्पन्न तिच्याच मालकीचे राहील. 21. वधूला माहेरून स्थावर जंगम इत्यादी काही भेट, वारस अशा हक्काने प्राप्त झाल्यास त्यावर वराचा कुठलाही हक्क असणार नाही. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अगदी एवढी छोटीशी अपेक्षा आहे तशा विवाहापूर्वी किंवा नंतर या अपेक्षा कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा हक्क काय सांगत नाही. आता वधूच राहील. सगळं असं झाल्यामुळं जे काय झालंय तर आपण अजून एक 10 मिनिटं एखादा छोटा भाग बघू. पद 143 पान 109.
नाम घेणार नाम घेणार गाथा वाचणार सत्संगाला येणार हो नाम घेणार गाथा वाचणार सत्संगाला येणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार शिक्षण झाले उद्योग केले शिक्षण झाले उद्योग केले नोकरीसाठी अर्ज केले चिकटलो की कुठे तरी चणचण सारी संपणार चिकटलो की कुठे तरी कशी संपणार आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची वरचे काम माझे काट्यावरचे काम माझे घरी दारी सदा ओझे आहेत दारी सदा ओझे लग्नानंतर शेरिंग होईल व्याप कमी होणार लग्नानंतर शेरिंग होईल व्याप कमी होणार आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा तुमची सेवा करणार पोरे घर भरे बायको पोरे घर भरे पाहुणे रावळे ताप सारे मार्गी लावले साऱ्यांचे की व्याप माझा संपणार हो मार्गी लावले व्याप माझा संपणार आणि मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार कष्ट काळजी सदा वाही शरीर सारे पिचून जाई शरीर सारे पिचून जाई मलाच नेती दवाखान्यात बरा होऊन येणार मलाच नेती दवाखान्यात बरा होऊन येणार आणि देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार दिन म्हणे तळमळीने मुद्दल नेले प्रपंचाने मुद्दल नेले दाता राहिला वायद्यावरी कर्ज कसे फेडणार दाता राहिला वायद्यावरी कर्ज कसे फेडणार अशामधून कोणी काही नाही का हो शिकणार अशामधून कोणी काही नाही का हो शिकणार नाम घेणार गाथा वाचणार सत्संगाला येणार हो नाम घेणार सत्संगाला येणार आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार अशी अवस्था आहे ऐशी तैशी आकलना जाण्यापूर्वी थोडं परिस्थितीचंच आकलन अधिक जास्त लागतं मग नंतर ज्या अर्थाने आकलन हा आपल्याला चिंतनाचा विषय म्हणून बघायचं आहे ते आपण बघूया आता सध्या काय गमावलं नुसती चित्र बघूया चित्र संपर्काची ऐशी तैशी मला वाटतं काही सांगण्याची गरज नाही ट्रिंग 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 एका घरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी सोयीच्या ठेवलेली वस्तू आणि वाजली की सगळ्यांना कळतं कुणीही येऊन घेतली तरी चालते कोणाचाही फोन असतो नातेवाईक असेल मित्र असेल मुलाचा असेल मुलीचा मित्र असेल काय असेल ते कोण असेल ते आणि मग त्यांच्याशी झालेलं बोलणं मग इतरांशी संवाद कोणाचा फोन आता काय झालं काय म्हणले कसं आहे बरं आहे काम काय तम काय हे जे सगळं आहे ते एकमेकांना सांगणारं हे एक यंत्र त्याची उपयुक्तता खरं सर मूळ एवढीच आणि योग्य आहे त्याच्या शेजारी ॲड्रेस डायरी असेल माणसाचं नाव
सगळा पत्ता अगदी 56 ब बुधवार अंक तंक सगळं ते सगळं त्याच्यावर आणि पुढे त्याचा फोन नंबर. आजही आपल्याला आठवत असेल तर जे लँडलाईन होते ज्याच्याशी पहिला फोन संबंधित होता त्यातल्या आपल्या एखाद्या मित्राचा आजही आपण फोन नंबर सांगू शकतो. डायरी तर आहेच, त्यावेळेला होतीच, बाजूला डायरीत बघायचं, त्या नंबर काय डायल करायचा. ही ड्रेस डायरी आपल्याला त्यावेळेची लक्षात असेल. ती शक्यतो फोनजवळ ठेवावी असा आग्रह असायचा आणि ती बहुधा कुठेतरी आजूबाजूला गेलेली असायची, पण मिळायची. कारण घरातलीच माणसं तिचा वापर करत होती, त्यामुळे ती मिळायची. आपल्याशी संबंधित कोणी नातेवाईक काय आलं नवीन तर त्याचं नाव पत्ता सगळं. कधी त्याला पत्र पाठवायचं झालं तर ही ॲड्रेस डायरी उघडून त्याला पत्र पाठवलं होतं. काय आमंत्रण असेल, काय घटना असतील कळवत होतो सगळं. ती मागं काहीतरी होतं त्याचं जे क्रमाने गेलं. या नावाची वस्तू अजूनही मिळते. तिच्यावर आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहावं लागतं. त्याच्यासाठी हात असावा लागतो, अक्षर यावं लागतं कुठल्या तरी भाषेतलं, आणि ते पेननं काही कष्ट घेऊन लिहावं लागतं, आणि ह्याच्यावर एक पत्ता लागतो. तो त्यावेळेला बाजूला ॲड्रेस डायरीमध्ये होता. आज आपल्याकडे आपल्या नातेवाईकांचे किती नातेवाईकांचे पत्ते तेवढं फक्त आठवत बघा. किती नातेवाईकांचे पत्ते म्हणून एक पत्र टाकलं तर त्यांना पोचेल बाबा, किंवा काय आजच्या भाषेत कुरिअर असेल तर ठीक आहे तर त्याचं पोचेल. तर हा पत्ता होता. आणि हे टाकायला आपण आपलं पत्र जर मोठं असेल 2 पाने 3 पाने पत्र लिहिणाऱ्याचे आजही ती पत्र आठवण म्हणून सगळी जपलेली आहेत. अनेकांच्याकडे हस्ताक्षर म्हणून जपले आहेत. अनेकांच्याकडे एक त्यांनी दिलेला आयुष्यातला मोलाचा सल्ला म्हणून जपलेली आहेत. अशी जी मोठी पत्र होती ती पाठवायची ही यंत्रणा होती. ती यंत्रणा ह्या साध्या एका लेटर बॉक्समध्ये टाकली की त्या ठिकाणी रवाना होत होती. एक काळ असा होता, आपल्याला कल्पना असेलच, तरीसुद्धा मी आठवण म्हणून माझ्या मित्राच्या संबंधात आहे म्हणून सांगतो. मिरजेला राहत असताना मिरजून आपल्याला माहिती आहे अजूनही हे कोयना एक्सप्रेस, महाल एक्सप्रेस ज्या जातात फास्ट आहेत, त्याच्यामध्ये रेल्वे मेल एक्सप्रेस असतात, त्यातली अजूनही आहेत मेल एक्सप्रेस आहेत. तर त्याच्यामध्ये एक त्यांचा RMSचा डबा, गावातलं पोस्ट 6ला बंद व्हायचं, त्यानंतर 1 तास लेट फील होतात तसं. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर चालत जायचं. आपल्याला समजा उशीर झाला तर पत्र टाकायला वेळ झाला असेल तर RMSचं पोस्ट पुढे, तिथून इथंही अजूनही RMSचं पोस्ट आहे. फक्त आता ते कुठं आहे हे स्वतः सांगावं लागेल, जाऊ दे. पण ते तिथं त्या RMSच्या पोस्टात जायचं. त्यावेळेला 7 वाजेपर्यंत तिथं रेग्युलरचं काम चालू असायचं, आणि पुढे 7 ते 9 मध्ये लेट फीनं काहीही तुमचं आर्टिकल असेल ते स्वीकारलं जात होतं. त्यानंतर ते हे जे RMSचं पोस्ट होतं रेल्वे मेल सर्व्हिसचं, तर त्याचा डबा तिथं लागलेल्या त्या स्टेशनवरच्या गाडीला लाल डबा खूण मिरची पोस्टाची म्हणून तो RMSचा डबा, आणि त्याच्यामध्ये स्लीट असेल, त्याला एक जसं पत्रपेटी पत्र टाकायला स्लीट आहे तर तशा तऱ्हेचं तिथे त्याला डब्याला स्लीट होतं. आणि ही पत्र मी खूप वेळा टाकलीत. आणि त्याचं वैशिष्ट्य हे की हे जे आज फास्टर कम्युनिकेशन वगैरे जे म्हणतोय, तर त्या काळात रात्री 9 नंतर ती मेल सुटायची. तर ती मेल जी गाडी सुटायची त्याच्या आधी 9च्या त्याच्यात पत्र मी जाऊन गडबडीत 8:30 पावणे 9ला पळत जाऊन ते चालत, कारण त्यावेळेला वाहनही नव्हती, काय सायकली नव्हत्या, पळत जायचं आणि गडबडीचं हे आहे पत्र, तर ते त्यात टाकायचं. रात्री 9ला मुंबईमध्ये मित्रासाठी माझ्या दर 15 दिवसाचा एक संपर्काचा एक आमची हे होती, म्हणजे एक संबंध होता त्यावेळेला. तर ते संध्याकाळी म्हणजे रात्री 7 ते 9 मध्ये त्या RMSच्या त्या तिथे तर द्यायचंच, पण जर त्याच्याहीपेक्षा उशीर झाला तर गाडी अजून सुटायची असली तर ती जी मेलचा डबा आहे त्याच्यावरती जिथे लाल हे आहे तिथे लेटर्स म्हणून भरलेले असेल त्याच्यात ते पत्र टाकायचं. हे गाडी सुटेपर्यंत ही सध्या आहे. वाटेत ही गाडी इथून पुढं कराडला गेली काय आपल्याला माहिती आहे, शिणोली गेली, कराडला गेली, कुठे जिथे कुठे थांबणार असेल तर समजा ती कराडला थांबणार असेल तर तो डबा तसाच जात असल्यामुळं कराडला सुद्धा ते पत्र टाकलं तरी चालत होतं कोणी, तर ती त्याच्यात टाकलं. त्यानंतर त्याच्यावर माझे मित्र एक नोकरीत होते या RMSच्या, आणि त्या नोकरीमध्ये त्यांना इन ट्रान्झिट सॉर्टिंगचं काम असायचं. इन ट्रान्झिट इथून जे संध्याकाळी 7 पर्यंत आणून दिलेलं तिकडचं टपाल आणि हे आलेलं टपाल अधिक तिथे पडलेलं टपाल त्या डब्यात पडलेलं ते त्या ह्याच्यामधून बघायला मिळायचं. आपण जर खिडकीची रेल्वेच्या खिडकीतून बघतो तसं तिथे सगळीकडे वेगवेगळ्या याचे सॉर्टिंग सुरू असायचे. ते त्यांना इन ट्रेन सॉर्टिंगचा अलाउन्स, त्यांची नोकरी,
आणि त्याच्यावर त्यांचं उत्तम चालत होतं. कारण एक दिवस त्यांना त्याच्याबद्दल एक्स्ट्रा अलाउन्स असायचं, कारण त्यांचं काम संध्याकाळी 7 नंतर सुरू होणार आणि जेव्हा संपेल तेव्हा थांबणार. रात्री 1 वाजता संपेल, 2 वाजता, 5 वाजता, कधी संपलं तरी त्यांचं काम त्यावेळेला संपायचं. आणि त्यानंतर त्यांना तिथं राहण्याची, झोपण्याची ते व्यवस्था, ते कार्पेंट्री कार असते त्याची व्यवस्था होती. ते सकाळी 7ला मुंबईला पोचायचे आणि 12च्या डिलिव्हरीला, 12:30च्या मुंबईच्या माझ्या मित्राच्या दुकानात ते पत्र त्याला पोचत होतं. जे आज कुरिअर ही जबाबदारी घेत नाही अशी. एकेकाळी ज्यावेळेला ती सुरू झाली त्यावेळेला फास्टेस्ट, आत्ता संध्याकाळी द्या 7 वाजता, उद्या सकाळी पोच करतो असं होतं. आता तिथेही सर्व शासकीय सुट्या वगैरे तो आता विषय बोलायचा नाही. पण हे त्या काळात साधी सर्व्हिस असलेली रेल्वे मेल सर्व्हिस, तिचा हा डबा त्यात टाकलेले, आज त्या माणसाची नोकरी राहिली नाही. कारण इन ट्रेन सर्व्हिस सॉर्टिंग वगैरे काही गरज नाही. तर ते इन ट्रेन सॉर्टिंगमध्ये ते असायचे, ते रात्रभरही करायचे. आणि तिथं गेल्यानंतर रात्रभर त्यांनी काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना तिथं रेल्वेच्या ज्या क्वार्टर्स होत्या RMSच्या, त्यामध्ये राहण्याची, जेवणाची उत्तम सोय असायची. तिथे मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी ज्या रात्रीच्या ट्रेननं यायचं, त्याबद्दल एक्स्ट्रा काम झालं तर एखादा दिवस सुट्टीसुद्धा ॲडजस्ट करून मिळायची. म्हणजे एक मी दुसऱ्या बाजूनी रोजगाराचा पण विचार करा. या सगळ्यामध्ये कुठेतरी माणसाच्या, एका कुटुंबाचा प्रश्न आहे, हे विसरून चालणार नाही. माझं काम व्हावं हे बरोबर आहे, पण दुसऱ्याच्या तोंडातला घास घेऊन ते होऊ नये. याच्यासाठी काय करता येईल हे मला आपल्यासमोर ठेवायचं नाही. आपल्यासमोर काय झाले तेवढं बघत आहे. हे गेलं, हा टायपरायटर काम करत होता. ह्याची आठवण व्हायचं कारण आपल्याला असं की ऑफिसमध्ये तर होताच, घरोघरी लोकांचे होते, मराठी होते, इंग्रजी होते, हे सगळे इतिहास जमा झाले, आपल्याला माहितीच आहे. तर आज ज्या वेळेला डिफेन्स सिक्रेट ही झाली, परवा आपल्याला माहिती आहे क्रॅक झाली, आत्ताच नाही, याच्या मागे वर्षभरापूर्वी क्रॅक झाली. त्याचं कारण ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता. दिल्लीतच सर्व्हर आहे, तो तुमची सगळी माहिती तिकडे परदेशात, आपल्या चतुराष्ट्रात म्हणा, काय मित्रराष्ट्रसुद्धा म्हणा, त्यांच्यात नेऊन पोचवण्याचं काम करतो आहे. हे जी कॉम्पॅक्ट, अगदी जी इनर सर्कलची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये होणारे निर्णय म्हणजे केवढे महत्त्वाचे असतील, तर ते असे जातात ह्याच्यावरनं. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्याकडे आठवण असेल तर हाळडा, रेमिंग्टन, गोदरेज हे जे टायपरायटर्स होते, तर ते शोधून टायपरायटर आणण्यात आलेत. आता हे पुन्हा डिफेन्स सिक्रेट आहे, सांगितल्याबद्दल क्षमा असावी. तर ते तिथे आता त्याच्यावर टाईप करा, कारण त्याचं दुसरं काही होत नाही. एक कॉपी हवी असेल, एक कॉपी, दुसरी कार्बन लावला तर ते सुद्धा जी सिक्रेट, ज्या वेळेला काही टाईप असेल त्यावेळेला कार्बन लावायचं नाही, कारण कार्बनवरून सुद्धा पत्र वाचता येतं, आपल्याला माहिती आहे. तर इतकी काळजी घेतली जात होती, म्हणून ते फक्त एकदा टाईप करायचं, पुन्हा हवं असेल तर दुसरी कॉपी, ट्रू कॉपी म्हणून परत टायपिंग करायचं. याच्यामध्ये सिक्रेसीचा पण प्रश्न होता आणि इतक्या माणसांना ते काम होतं. हे काम जलद होत नव्हतं, हे मलाही मान्य आहे. त्यामध्ये तुम्हाला ते बोटसुद्धा आता राहिली नाही, एवढं तो टायपरायटर चालवेल अशी एवढीसुद्धा ताकद आता राहिली नाही, पण ती आपलीच आपण घालवलेली आहे. पण हा जो टायपरायटर होता तो पुन्हा परत इतक्या वर्षानंतर आता आलेला आहे आणि या कारणासाठी आला आहे. बाहेर किती येईल मी काय म्हणत नाही. तर हा गेला, हा टायपरायटर आणि ती पेटी उचलली आणि ह्या मोबाईलने घेतली. तुम्ही कशाला ते हे डबा ते कसलं बाळगताय, काय जुनं झालं सर. आपण बोलत जाऊ असं कुठेही फिरता फिरता, झाडाखाली, ह्याच्याखाली, पुलाखाली, पुढे वर, रस्त्यावर, जाता जाता, वाटेत, घरात, कुठेही. आणि अत्यंत स्वस्त. पहिल्यांदा ज्या वेळेला बोलायचं ना त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की बोलणाऱ्याबरोबर घेणाऱ्याला पण चार्जेस होते. आता गोष्ट इतिहास जमा होत चालली, त्यामुळे लक्षात नाही. त्यामुळे हा गडबड करायचा, काय असेल ते सांगतो आणि ठेवतो, कारण मला चार्जेस बसणारच आहेत, पण ऐकणाऱ्याला तिकडे पण चार्जेस बसत होते. असा एक काळ पहिला ज्या वेळेला इंट्रोड्यूस केलं, पण त्याच्याबरोबर फायदा एवढा निघाला की कुठेही जा, कोणीही बोला, काय. आणि पहिल्यांदा कसं असतं, पहिल्यांदा जसं धंद्याचं आहे तसं असतं, पहिल्यांदा ते जरा बऱ्यापैकी होतं, जे ठीक आहे, एक महिला असू दे घरामध्ये, लँडलाईन होतेच. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला ज्या वेळेला इथे लँडलाईन आमचा ट्रान्सफर करून हवा होता, तेव्हा कळलं की इथे लँडलाईन नाही आहेत. बरं, खांब तर आहेत, हे सगळं आहे, इथे यंत्रणा आहेत. तिथे लिस्टमध्ये जुन्या टेलिफोनचे जी डिरेक्टरी मिळाली त्याच्यामध्ये पत्त्यासकट माहिती होती माणसाची. आज कुठली डिरेक्टरी आपल्याकडे ज्याच्यात पत्त्यासह माहिती आहे? आपल्याकडे काही माहिती नसते, सगळी माहिती त्यांच्याकडे असते आणि ती आपल्याला मिळत नाही. त्या माहितीचा फक्त वापर होऊ शकतो आणि तो वापर झाल्याचा आपल्याला कळल्यावर आपलं जेव्हा नुकसान होतं तेव्हा कळतं. तर हे उचललं आणि यात टाकलं, त्यावेळेला काही नाही. त्यावेळेला म्हणजे एवढे आम्ही सुद्धा एक्साईट झालो होतो की शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस, SMS,
तर ते नुसतं फक्त एक नुसतं मी येणार आहे, येत आहे, निघालो आहे, काय जे असेल तेवढे 4 शब्द टाईप केले की तेवढंच त्याचं काम, तेवढंच तो करत, त्याच्या पलीकडे त्याचं काय नव्हतं. पण त्याच्याबरोबर 1 मिनिट, त्याच्याबरोबर हे जे आलं होतं त्यावेळेला आपण शेवटी भारतीय गिर्हाईक आहोत, त्यामुळे त्याच्यावर हे जे लिहिलं आहे ह्याच्या शेजारी क ख ते जे होतं ना ते क ख ग ते सगळं होतं त्याच्यावर. आपल्याला आठवत असेल क, त्यातला आठवत असेल च, हा आठवत टाईप तिथं लिहिलेला छापलेला, तर तो बघून मराठीतलं आपल्याला टाईप करता येत होतं. हां, एका पोटाचं काम आहे पण तरीसुद्धा ते सुद्धा त्याच्यावर बघून करता येत होतं. पहिल्यांदा इंग्रजी, मग हिंदी आणि मग मराठी अशा तिन्हीची सोय ह्याच्यात होती. यथावकाश आता ती ह्याच्यावर छापलेली नसते, सोय असते. फक्त आता हिंदी असते, तुम्ही मराठी म्हणून, कारण देवनागरीच आहे, काय फरक पडणार आहे. हळूहळू धंद्यातलं ते मराठी आम्हाला आकर्षित करून घेण्यासाठी जे आलं ते वरचं प्रिंटिंगसुद्धा गेलं आहे. आता तुम्ही ते समजून करा. हे ज्या अर्थी हा ए आहे त्या अर्थी तिथं अ आई असेल, तिचं बंद असते, अ आई आपल्या डाबात राहायचं, शेवटी येतं. तर तशा तऱ्हेचं हे क ख ग ग खाली जिला असेल तर क ख ग ग तुम्ही जेवढी बटणं दाबणार तेवढी, पण त्याच्यावर क लिहिलेला होता म्हणून ते आता कचट तो पाठ करायला लागला मला. कारण हे क असलं तर हे च वर्ग आहे, हा ट वर्ग आहे. त्या तिसऱ्याच्या बटनावर गेलो तर तिथे क च ट, तिथे ट ट ट ट टी काय ते मिळायचं ते ट ट ट ट. हे आम्हाला आता जे हे सुद्धा चांगलं झालं आपलं, त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला सगळे वर्ण वर्ग सगळं आठवलं आणि त्यामुळे पण ह्याच्यात ते गेलं. आपल्या घरात एक सकाळी ट्यून देणारा 6ला 5 मिनिटं असताना नुसताच आवाज, नंतर मग पुढचं सगळं आपल्याला माहिती असा, आणि नेहमी आधी खरखर नंतर व्यवस्थित लागणारा रेडिओ आपल्या घरात होता. फार झालं तर असा फक्त फिरवायचा, म्हणजे तो आणखीन चांगला लागायचा. ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या ठिकाणी नाही लागला तर ही अँटेना आहे, वाढवायची, फिरवायचं, लावायचं. तर असा रेडिओ घरात होता. तो उठून त्याच्यात जाऊन बसला. आमचा फोन गेला. ती जी मगाशी होती ना पत्र, कार्ड आहे, हे आहे, त्याची सगळ्याची मेल झाली. आता तिथे पत्ता होता भेजनेवाले का पत्ता, कळणार नाही एखाद वेळा हिंदी हे पानेवाले का पत्ता वगैरे जे असतं ना तसं काही कळत नाही. पानेवाला म्हणजे आता तो का मी, तर असं काहीतरी होतं थोडंसं, मलाही मान्य आहे, ठीक आहे. पण शेवटी आमच्या भारतीयांची ती काय राष्ट्रभाषा आहे तर त्याच्यातलं मी शिकून घेईन. आणि त्याच्याखाली समजा या भागातलं असेल तर त्याच्याखाली लिहिलेलं पण असायचं. तर तसं ते काय पानेवाले का पत्ता वगैरे ते सगळे त्याच्यात कोणाला पाठवायचे त्याचा पत्ता, त्याच्या मग ज्यांनी पाठवलं आहे त्याचा पत्ता, असं रीतसर लिहिण्याची पद्धत होती. त्यामध्ये दोघांचेही पत्ते पोचत होते. उत्तरही जायला मागं बघायचं फक्त, आणि त्याच्यावरचा पत्ता त्या इंग्लंडवरचा किंवा काय त्या पाकिटावरचा पत्ता टाकायचा, उत्तर द्यायचं. आता हे जे काय आहे ना xyz@gmail.com, हा माणूस आहे, हा स्त्री पुरुष लहान मूल बाई, कोणी तिकडचं, कोणी परदेशातलं, कोणी का इथलं, कोणी का कोइंबतूरमधलं, का भारतातलं, काय आपल्याला माहीत नाही. @so&so.com म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही. असे आपल्याकडे किती मेल्स आहेत की ज्याच्या आपल्या काय, आणि त्याच्यातूनच मग पुढे आता ज्या अर्थी घेणारा पाठवणारा कोण हे कळत नाही आणि आपल्याला हे येतं आहे, आणि आपण ज्याला पाठवतोय तो नक्की कोण आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यावेळेला काय होईल तेच आता चालू आहे. तर हे त्याने ही मेल उचलून सगळ्या कार्डावर ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला त्या कार्डावरचं नुसतं कार्ड टेबलावर पडलेलं बघितलं की नाही की माणसं सांगत होती, अरे आजोबांचं पत्र आलं वाटतं बघ, अरे मावशीचं आलं वाटतं बघ. कारण ते अक्षरच सांगत होतं की ते मावशीचं आहे. बस ठीक आहे, आणखीन काय विचार करायची गरजच नाही, बाबांचं आलेलं दिसतंय, इतकं सोपं होतं. मेलमध्ये हा विषय काहीच नाही. तुम्हाला कोणाला पाठवलं, कोणाला पाठवलं, हे उचललं त्याने. आणि अशी एक वस्तू ही उचलून, आता हा फोन आहे बरं का, तो बोलण्यासाठी होता. म्हणजे तिथून तो इथं आला, तो आमचे पत्र पाठवायला लागला, तो आमचे पत्ते काढून घ्यायला लागला, तो आमची नावं काढून घ्यायला लागला. कारण तुम्हाला कोणत्याही नावाने ईमेल ॲड्रेस मिळेल. तुम्हाला काय असं काही नाही की बाबा तुम्ही अमुकच आहात, XYZ आहात म्हणून तुम्ही ABC नावाने काही काढू शकत नाही. ABC नावाने काढा, आयुष्यात तुमचे पत्ता लागत नाही कोण काय तुम्ही आहे ते, त्या पत्त्यावर काय काढणार नाही. तर ते त्यांनी उचललं, हे उचललं, तो म्हणला मी तुम्हाला रेडिओ ऐकून नको. आपल्याकडे दोन्ही आहेत ते ह्याच्यावर, आणि त्याच्यापेक्षा हा रेडिओ खूप चांगला लागतो. आणि लावून बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. ते काय कानात ते घातलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर त्याच्याशिवाय तसा सुद्धा डायरेक्ट स्पीकरचा रेडिओ आहे, त्यामुळे तो उचलला, रेडिओ गेला. आता ते जाता जाता आपल्याकडे अजून एक वस्तू होती,
ज्याच्यावर कोणी भीमसेन लावेल, कोणी श्रावणाचा घननिळा लावेल, काय जे असेल ते त्याचं जे काय, तर जे काय त्याचं असेल ते लावेल, शांतपणे ऐकेल. आणि फार ऐकण्याची सोय नाही, कारण 30 मिनटं 45 मिनटं एवढीच कॅसेट आपोआप थांबणारच. ते झालं की तो दुसऱ्या कामाला गेलाच. त्यामुळे गाणं असो, नाही तर मैफल असो, नाही तर आणि काय असो, एवढं लावलं की त्याचं काम झालं. याच्यात डबिंग आहे, त्याला कॉपी करून देता येत होती, होत होतं सगळं, काय होत नव्हतं असं नाही. तर त्याच्यातलं ते संपलं की त्याच्या दृष्टीनं काम झालं. ते हा जे शिरला आहे त्याने ते उचललं त्यातलं, ते काम मीच करतो. आता असं आहे, एखादा दुकान जर म्हणला किंवा तुमच्या घर म्हणजे काय फरशी पुसायचे मीच करतो, किरा काढायचा मीच करतो, ते वर काय मडेवरचं काम काय करायचं, काय स्वच्छतेचं काम मी करतो, तुमची भाजी आणून द्यायची मीच देतो. आता नाहीतरी भाजीसुद्धा येतेच, तर भाजी आणून द्यायची ती मीच देतो. तुम्हाला स्वयंपाक पण काय मदत पाहिजे का, पीठ म्हणून द्यायचं का, गोळे करून द्यायचे का, तेही आहे समजून. तर आता ते खाल्लं. अशा बँका अजूनही आहेत, पण त्याचे व्यवहार तो माणूस आणि ते कित्येक माणसं. आपल्याला हा अनुभव माहिती असेल तर आपल्याला माहिती असेल, पण मला माहिती एवढं नक्की की ही माणसं ज्या वेळेला काउंटरवरनं पैसे देत होते त्यावेळेला पैसे देताना सांगत होती, साहेब एक नोट जास्त आली आहे, जरा बघून घेऊया. ती नोट परत दिलेली आहे आपल्याला, आपण कबूल केलं पाहिजे. की मोजताना समजा 10च्या 11 झाल्या तर दिलेलं आहे, पॅकेटच्या पॅकेट जास्त आलं चुकून तरीसुद्धा दिलेलं आहे की हे जास्त आलं आहे तर परत देतो. हे कल्चरही होतं आणि तसा व्यवहार करायची सवलत पण होती. तर हे आज जर समजा इथे मध्ये चुकून त्या 500च्या ऐवजी 1000च्या नोटा भरल्या गेल्या तसं कळलं तर आपल्याला माहिती आहे काय काय झाले. ते आत्तापर्यंत कितीतरी घटना अशा झाल्या की ते त्यांना कळून रिपोर्ट होऊन सगळी माणसं येईपर्यंत कॅशबिन रिकामी झालेली असते. आपल्यातली एक नोटसुद्धा घरी जाऊन माणसं परत उन्हात न द्यायला. मी म्हटलं तुम्ही उद्या दिले असते, एखादा फोन केला असता साधारण बँकेत तरी चाललं असतं. ते म्हणले असं कसं, आपले पैसे नाहीत, जादा आलेत, तुम्हाला भरावे लागतील किंवा कोणाला तरी भरावे लागतील तुमच्यातल्या, ते होऊ नये म्हणून मी तेवढ्यात उन्हात घाम पुसत आहो आपण बसवत ना तसं घाम पुसत माणसं आलेले मी बघितले. आपल्याकडे पेन्शन यायचे हे जे आहे ना, हा जे टोकन आहे ना, ते टोकन दिले तर टोकन आहे त्याचा खरा पुरावा. आज त्याने तिथे काय 5000 रुपये काढले, आता आजच्या भाषेत त्याच्या भाषेत कालच्या म्हणा 5000 रुपये काढले, त्यानं विड्रॉल भरून दिलेले, त्याच्या मागं सही मिळाली म्हणून केलेली आहे. आता याच्यानंतर फक्त टोकन एवढाच आधार आहे. तुम्ही जर उद्या म्हणलं की पैसे तुम्हाला मिळाले तर मागं तुमची सही आहे, हे कोणी म्हणत नव्हतं, पण फॉर्मॅलिटी म्हणून त्याची मागची सही पण तेव्हाच घेत होते. ती मागची सही घेतलेली आहे याचा अर्थ रिसिव्ड, द्या, पे पण आणि मागं मिळाले पण, दोन्हीच्याही सह्या होत होत्या. फक्त एक टोकन त्याच्या हातात होतं. तर टोकन राहिलं तर द्यायला येणारी माणसं होती, पैसे देताना टोकन राहायला घ्यायचं तर ती देणारी माणसं होती. अनेक म्हणजे मी पाहिलेले जे लोक आहेत त्याच्यातले सांगतो की त्यांनी ते पेन्शनर लोक गव्हर्नमेंटमधून रिटायर झालेले, तर ते त्यांच्या गावातून त्यांच्या तारखा वाटल्या होत्या त्यावेळेला, तर ते तारखा वाटलेल्या दिवशी पेन्शन घ्यायला यायचे. तर ती जी मंडळी ना, आता नेहमी येणारी मंडळी आपल्याला ओळखीची, त्यांच्या ओळखीची, त्यांची काही तक्रार नाही, काय आपली काही तक्रार नाही, ते काय म्हणायचे, ते एखादा तिथे खूप कार्यशील आणि वेगाने काम करणारा माणूस जर तिकडे बसलेला असला तो धाडकन त्यांचं पास करून इकडे पाठवायचा की ते पेमेंट त्याला बोलावणार, पेमेंट देणार, पैसे देणार. तर अशा वेळेला ते काय म्हणायचे, तिकडचे साहेब पण जरा करणारे काम करणारे आहेत, तुमच्या इथं काम जलद होणार आहे, तर मग आता समजा मी कॅशला असलो तर ही टोकन ठेवा, म्हणजे तुमच्यावर काही जबाबदारी नाही, मला फक्त पैशाला हात काय मारू नका. किंवा हात मारावे लागत होते, तर हात काय मारू नका. आम्ही जरा 4 माणसं जमले, महिन्यातनं एकदा भेटतो, समोरच्या लिंबाच्या किंवा याच्या झाडाखाली ती माणसं बसलेली असायची, एकमेकांना अर्धा कप चहा द्यायचे, आनंद सगळ्या तुझं माझं कसं आहे, काय आहे, तब्येत कशी आहे, आमका आला का, भेटला का, तो आपल्या भेटीतला हा होता, तुझं नाव होतं, तो कोण गेला, कोणाचं काय, सगळ्या इकडे तिकडे गप्पा सगळ्या व्हायच्या, त्याचा आनंद असायचा. आणि सगळं झाल्यानंतर या म्हणायचे आमचे ते मगाशी दिले ते पैसे द्या. 3 वाजता जाताना पैसे घेऊन जाणार, कारण बंद व्हायचे म्हणून ते सुद्धा. त्यामुळे 11ला येऊन नंबर लावलेले माणूस 3ला येऊन पैसे घेऊन जात होता विश्वासाने. काहीही त्याचा अविश्वास नाही, आपला अविश्वास नाही, कोणाचं नुकसान नाही, त्याला त्याचा मित्र भेटल्याचे आनंद आहेत. पैसे हातात पडले की म्हणले जातात सगळेजण, पुन्हा थांबत नाही आपण. त्याच्यापेक्षा मी थांबतो, माझे अजून बाकीचे मित्र यायचे, ते येतील, कोणी 12ला येईल, 1ला येईल, खेड्यातले लोक असे सगळे, तर त्यामुळे ते येईपर्यंत मागंपुढं होईल, तर तोपर्यंत काही पैसे देऊ नका असं म्हणणारी बँक होती. ऑनलाईन जीपे तुम्ही नाही ना आम्ही नाही. बरं काय झालं समजा याच्यात तर तुम्ही रिपोर्ट करा, बाकी काय आपल्याकडे काही नाही. आता बघतोय आपण ATMचं काय झालं, डुप्लिकेट करायची वेळ आली, लाखो ATM बंद करण्याच्या ऑर्डर निघाल्या. म्हणजे
आपल्याला दुःख नाही की हे झालं आहे. काय दुःख कुणाकुणाच्या वाट्याला येतं आहे त्याची आपल्याला कल्पना नसते, एवढंच फक्त मला म्हणायचं आहे. म्हणजे परमेश्वराचं एवढं पाठबळ आहे म्हणून मी स्वतःचा अनुभव सांगतो. मला SMS आला की तुमचं पासवर्ड मॅच झालं नाही म्हणून तुमचं पेमेंट रिजेक्ट केलेलं आहे ATMवर. त्यापूर्वी ATMला जाऊन आलेलं असताना जे होतं त्याची, आणि हे तंत्रज्ञान मला ह्या सगळ्या वाचनामुळे माहीत असल्यामुळे मी तिथल्या तिथे ते हे हॉल्ट केलं. ठीक आहे की ऑफ करतात तशी सोय आहे तशी ऑफ केलं, पण ती फॅसिलिटी लोकांना काय धोक्याची झाली. आमच्या ह्याच्यामध्ये झालं होतं असं 2 वर्ष त्या बँकेची केस चालू आहे. 15 सालातली केस. 17 साल झालं तरी त्याचा निकाल लागला नाही. शेवटी त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी काही नाही, त्यांची कॅश टॅली झालेली आहे, आमचे सिस्टीम ओके सांगते. ब्रँचला गेलं तर ते म्हणतात आमच्या हातात काहीच नाही, तुम्हाला वाटलं तर कंप्लेंट देऊन ठेवा, आम्ही फॉरवर्ड करतो. काय कंप्लेंट फॉरवर्ड करून मला पैसे मिळणार का मला? आणि अशा लाखो कंप्लेंट्स आज आहेत. म्हणजे त्या तितक्या सिक्युअर पण पाहिजेत. आता सगळं पे ऑनलाईन. आता चौकात गाडी उभी करावी आणि विचारावं की आंबेदऱ्याकडे कुठं ती कुठं काय गरज नाही त्याच्यावर टाका. टुकटुक केलं की ते दाखवते इथून 1.2 नॉर्मल ट्रॅफिक. शिबिर वगैरे असलं तर 1.2 लागणारा वेळ 2 मिनटं, पण आज कदाचित 5 मिनटं. हे त्यामुळं वाटेत कोण, चौकात दुकान कोणाचं, चहावाला कोण, काय संबंध आहे कोणाचं, काय संवादाचं काय माणसाच्या. मला ह्या कुठल्याही प्रगतीबद्दल तुम्ही म्हणाल तुम्ही प्रतिगामी वगैरे, मी प्रतिगामी वगैरे काही नाही, हे सगळं सांगतो याचाच अर्थ मी पुरोगामी आहे, मला माहीत आहे सगळं. तर तसं नाही, माणसाचं काय काय झालं. मी हे मगाशी जसं सांगितलं ना की निदान मगाची काही दुःखातली आपल्या वाट्याला आली नाहीत एवढं तरी माणसाला बरं वाटेल. मी जे मगाशी 2-3 उपयोग सांगितले त्यात हा एक उपयोग आहे की अशा तऱ्हेचे काळ पुढच्या काळात, मागच्या काळात आला नाही, पुढे आला तर आपल्याला माहीत राहील. निदान आपण त्याची प्रिपेअर्ड राहू किंवा निदान टाळू. काय करता असेल तसं तरी करू. आणि जे इथं आहेत त्यांचे मला काळजी नाही, ते त्यात पडणार नाहीत. अशा तऱ्हेच्या एकोणीसाठी हे होणंच शक्य नाही. हे फक्त बाहेर संदेश आहे. हा इथे सांगायचा का, तो पोचणार आहे, जाणार आहे कुठेतरी म्हणून सांगायचं असं. तर तसं हे आहे. ती माझ्या चौकात उभं राहणार, तिथं आता तो आलेला एक रस्ता पुण्याकडून आलेला असेल, एक इकडं जातोय एक इकडं जातोय, तर त्याला दऱ्याकडे अभ्यादऱ्याकडे कुठला जातोय, आणि त्याच्यात पुन्हा त्याला नुसतं जावा का तिकडे वळणारे पण लोक असतात, हे जावा वळा. तसं नाही, जावा गेल्यावर वळला की लगेच पहिला डावी तुम्ही हात वळा, म्हणजे तुम्ही आंबेदऱ्याकडे जाल. आत्ताच्या भाषेत इथल्या सांगतो. तर हे सांगणारा माणूस आहे कुठेतरी. तो भाजीवाला असेल, तो तिथला चहावाला असेल, कटिंगवाला असेल, कोणी असेल, काय दुकानातलं कुठलंही तिथलं फळफळावळ असेल, काय नुसतं फिरायला चाललेला माणूस असेल तर त्याला थांबवून त्याच्याशी 2 शब्द. आता तो जर माणूस तुम्हाला जाताना भेटला तर तुम्ही गाडी थांबवणार त्याच्यासाठी. तुम्ही आम्हाला बरोबर सांगितलं त्याविषयी, तुमची परत गाठ पडेल का, हे वाटलं नव्हतं, चहा घ्यायचा का, ठीक आहे आता आपल्या चहा घ्यायची वेळ झाली, तर चहा घ्यायचा का, मनात आलं असतं की नाही माणसाच्या, येतं. असं कितीतरी ठिकाणी माणसाने कितीतरी बाबतीत केलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांना चालणाऱ्यांना काय सगळे मार्ग सोपे होते का, वाहनालाच काय अवघड आहेत का, असं काही नाही. प्रत्येकाला मार्ग अवघड आहे, कुठेतरी इकडचा तिकडे झाला. बरं आजच्या ह्या ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आता इथे आपल्याला काय विशेष जाणवत नाही, पण वन वेमध्ये जर एखादा माणूस पुढे अडकण्याची शक्यता असेल तर सांगणारे लोक होते पुढे वन वे, तुम्ही त्याच्या आधी डावीकडे वळा, त्याच्या आधी उजवीकडे वळा, हे सांगणारे लोक होते. हे तुम्हाला सूचना देण्याचं हे नाही, हे सगळं त्याच्यावर आहे. तुम्ही इथे लेफ्ट कीप लेफ्ट, टर्न राईट, 1 किलोमीटर, काय सगळं त्याच्यावर आहेच. माणसाची काय गरज आहे. माणसाला जर माणसाची गरज उरली नाही तर देवाला माणसाची गरज उरणार नाही. मला असं म्हणायचं नाही की हे वापरावं किंवा वापरू नये, आहे म्हणून वापरावं असं नाही. असे तुम्ही अडकलेले असाल कुठे, ह्या प्रत्येक ह्याला काहीतरी पर्याय आहे. अडकलेले असाल कुठेतरी आणि काहीच कोणीच नाही आहे सांगणारे, रात्रीचे 12 वाजले, तुम्ही ऑन करून बघितलं आहे आणि तुम्हाला ते सापडलं तर ठीक आहे. आणि प्रत्येक माध्यमामध्ये माणूस तुम्हाला एक वेळ फसवणार नाही. मला टोकन सांगितलं ना, तसं राहिलेले पैसे सांगितले, तुम्हाला राहिलेलं पॅकेट सांगितलं, हे माझाच सगळा अनुभव आहे, माझ्या समोरचे अनुभव असलेले हे सगळे पाहिलेले अनुभव आहे. तो तुम्हाला फसवणार, तो आणून देणार. मी म्हटलं तुम्ही कुठे घेता, आंबेरीला गेलो, आंबेरीहून मनुष्य परत त्याच्यासाठी पैसे द्यायला यायचा. ही गोष्ट फक्त माणूसच करू शकतो. ह्याच्यात गेलेलं परत काही त्यातलं परत नाही. तर हे जसं आहे तसं तिथे माणूस आहे, तसं इथे माणूस आहे. तर तो तुम्हाला डावाउजू करणार नाही. आज जगामध्ये माणसं नाही तसं मला म्हणायचं नाही, माणूस आहे. पण ठीक आहे, 100त 1 किंवा 2 माणसं खोडसाळ असतील, तुम्हाला डावीकडचं उजवीकडचं सांगतील किंवा आम्हाला काय माहीत नाही म्हणतील, हे होऊ शकेल. पण इथं हे सगळं खरं आहे,
पण ते मला एक ग्रस्त आत्ता पळत ती गोष्ट पुण्यातून आहे, तिकडून मुंबईकडून का पुण्यातून कुठून तरी आहे. त्यांनी विचारलं होतं, मी म्हटलं तुम्हाला रस्त्याची काही कल्पना नाही? नाही काही रस्त्याची कल्पना, माझ्याकडे GPS आहे. मी टाकलं त्याच्यात मला दिसते संतनगरी अमुक तुमुक वगैरे सगळं. म्हटलं छान, काय हरकत नाही, तुम्ही आला केव्हा पोचाल साधारणपणे? आत्ताच्या याच्याप्रमाणे 2 तास 13 मिनटं. म्हटलं असू दे, काय हरकत नाही, तुम्ही केव्हाही या, तुम्हाला पाणी देणार चहा देणार ते द्यायचं, ते 2 तासानं आला आणि 3 तासानं आला. आणि नंतर थोड्या वेळाने मोळाच्या वेळेवरनं फोन की कुठं आलो आहे. म्हटलं आता काय प्रॉब्लेम झाला तुम्ही? ते म्हणे कनेक्टिव्हिटी गेली, इथं आलो ना वळलो आणि ते बंदच पडले. म्हणले आता असू दे म्हटलं, त्याच्यात तो दोष आहेच, फक्त आता तुम्हाला लक्षात आला, बरं झालं. तर असे ह्याच्यामध्ये एक वीक लिंक आहेत ह्या सगळ्या, शेवटी ज्या कुठल्या असतील त्या, तर त्या सगळ्या वीक आहेत. 100% वीक आहेत. काय झालंय, आपली ध्यानाची वेळ झाली पावण्याचा, त्यामुळे आपण नंतर बघू. याच्यावर घेतो का? नाही, तीन मिनटं पदाला फक्त, आणि आपण चहापाणी घ्यावं आणि निवांत ध्यान करावं. आकलन आपल्याला अजून व्हायचं तर ते आपण नंतर करायला, त्याची काही गडबड नाही आपल्याला. आणि नाही झालं तरी याच्यातून खूप आकलन होतच असतं, भजनातून होतं, त्याला दुपारी झालेलंच आहे. त्यामुळे माध्यम काही असो, हा बाहेर संस्कार काही असो, हे सगळं झालेलं आतापर्यंत जे बघितलं ते काही असो, शाही कुठलीही असो, एक देवशाही फक्त आधार आहे, बाकी का आले नाही. जे असं आपलं माझं आढळण्याचं मत आहे, बरोबर आहे, ते लागलं लगेच. हे सगळं एकाने उचललं, आणि हे तर काय प्रश्नच. असे तुम्ही आणि असे आम्ही, म्हणजे प्रश्न. हा असा नचा रडा, काय तुम्हाला करायचं, पावसात भिजा, डोंगरावर जावा, सेल्फ काढा, दुसऱ्याचे काढा, काय तुमचं असेल ते फोटो, ते आमचं आवडतं, ते पण त्याच्यात आहे. ब्ल्यू व्हेलपर्यंत सर्व काय, ते पोरगं तुम्हाला मैदानावर सापडणार नाही, धडपडणार नाही, कोणाचे भांडण नाही, तंडण नाही, लढला मारामारी गेली, काय भानगड नाही, नुसतं बघता काय. आणि आमच्याकडे येतात, त्याची एकाग्रता नाही हो, आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हटलं तो त्याच्याकडे गेम वगैरे आहे, ते म्हटले ते अलीकडे ते मोबाईल मग काय करतायत, अहो ते रडायला लागली, शेवटी आम्हाला काय करायचं, 3 दिवस ते जेवलं नाही, शेवटी आम्हाला आणावं आहे ना त्याच्यात. मग ते खेळताना ते म्हणजे उठते का मध्ये आधी लगेच खेळायला काहीतरी, आणि उठलं, हा नाव काढू नका हो, 2-3 तासाने धरून त्याला उठून आणायला लागते, नाही तरी थोडी द्यायला लागते साध्या भाषेत, तर त्यांच्या भाषेत तर ती दिलं की तेव्हा ते उठून जेवायला येते. म्हणजे म्हटलं एकाग्रता आहे त्याच्याकडे.
आता तिचे कुठेपर्यंत ते गेले जाऊन मला सांगा. मला याच्याबद्दल वाईट काहीच म्हणायचं नाही. त्याच्यातलं वाईट आहे थोडं बाजूला करू ना, चांगलं घ्या ना, काय करू, नको नको म्हणतात. आणि विश्वासून राहू नका. माणूसच शेवटी विश्वासाचा आहे. हेही त्यातच उचललं गेलं, हे सगळंच उचललं गेलं. याचा आपल्याला परिचय असेल. आपल्याकडे घरी पूर्वी कोणिकाचे वगैरे 1600 रुपयाला वगैरे आपले फोटो काढायचा आपणच बघायचा, समाधान मानायचं. कारण काय शेवटी काय तो काय फार कोणाला दाखवण्यासारखं नसायचे. क्वालिटी लो असायची म्हणजे या अर्थाने, तर क्वालिटी लो असायची. त्यामुळे हां म्हणजे हे तुम्ही का माझ्याकडे बरोबर मला वाटलंच, तरी मला पहिल्यांदा तुमच्या भाऊच वाटले, पण तसं नाही देवाचा. तर हा आपण ओळखू येते मात्र. तर असं तऱ्हेनं ते साध्या कोणिकाचं आपलं 1600 रुपयाचा कॅमेरा, ते रोल आणायचं ते, आणि आपण काढायला जायचं नाही. तो रोल आपण काढला का नाही ते ब्लॅक असतो. तुम्हाला मजा त्या रोलची माहिती असेल. तर ते त्यांच्याकडे नेऊन आपले त्यांच्याकडनं काढून घ्यायचे. कारण टिप काढताना जे टेक्निक आहे ते बरोबर जमलं तर ठीक, नाही तर सगळं एक्सपोज जर झाला आधीच तर तो खरं ना, तो रोल वाया जायचे. खरं आहे ते वाया जायचे रोल सगळे. मग ते आपण त्यांच्याकडे घेऊन जाते, त्याने जपून काढायचे, पुन्हा दुसरा रोल घालून द्यायचा. आपल्याकडे काय कार्यक्रम असला कधी, बरं आपल्याकडे काय असे कार्यक्रम असायचे वर्षातून 1 किंवा 2 कार्यक्रम त्याच्या वेळेला. आता हा जो होता तो आपल्याला माहिती आहे. आणि 1600 रुपयाची बाब होती. आणि ज्यांच्याकडे काही समजा असं कार्यक्रमाचं महत्त्वाचं असं व्हिडिओ शूटिंग वगैरे असं तर ते त्याचा पण कॅमेरा, त्याच्यावर फ्लॅशची सोय वगैरे असं. आपल्याकडे घरात कुठल्या फ्लॅशची सोय, लाईट लावायची सगळी आणि फोटो काढायचा. काय घरात बरं होणार, आमकं होणार, तमकं होणार, कुठं नाव ठेवलं, कुठं काय ठेवलं, तर ते जे काय असेल ते तेवढ्यापुरतं त्याचे फोटो. त्याच्यापुढे ज्यांना अधिक थोडं हे असेल तर ते त्यावेळेला त्या माणसाला बोलवायचं, मग तो फोटोवाला येईपर्यंत कार्यक्रम थांबवायचा. फोटोग्राफर, किती फोटोग्राफर याच्यावर जगत होते. प्रत्येक वेळेला माणसाचा विचार माझ्या मनातनं कधी जात नाही, काहीही झालं तरी. कारण शेवटी तो देवसुद्धा माणसाच्याच रूपात आहे. तर त्यामुळे त्याचा विचार किती लोक किती ठिकाणी, आणि ठराविक त्यात पुन्हा स्किलमध्ये पुन्हा मास्टर असलेले, त्यांना डिमांड जास्त, त्यांना हे कमी, ते सगळं होतं त्याच्यातलं. त्यांच्याकडची इन्स्ट्रुमेंट ते सगळं ती त्यांची होती, हे आपल्याला माहीतच आहे. तर हे जे आहे ते त्याचं प्रोफेशनल व्हिडिओवाले, त्यांचा आपला काय संबंध होता. कोणतरी सिनेमात कुठेतरी काम करतं, कधीतरी आपण सिनेमा बघायला जायचं. ते काय करते ते बघायला जायचं, काय कारण नाही. आणि ते बघायला जाण्यासारखं नसतंच हे माहीत असतं. तर ते तिथं काय जे काय चाललं आहे ते बघायचं. ती अगदी काय आता आजच्या भाषेत काय 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 ती लव्ह स्टोरी वगैरे काय असेल ते, नंतर भांडाभांडी सगळं मध्ये सगळं ते जे काय दाखवतील ते बघायचं. त्याचं तिकीट 10 रुपये, याची किंमत लाखात, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. तर हे जे काय आहे हेही होतं. पण आता ते नाही राहिलं. सगळं मिळून उचलून तुम्ही फोटो काढा, तुम्ही व्हिडिओ घ्या, काय तुम्हाला करा. आणि केलं की पुढचं काम लागलं तर ते बघणार कोण मला सांगायचं. याच्यामध्ये आपल्याला एक मानसशास्त्रीय गोष्ट आहे ती आपल्या लक्षात आली का, की प्रत्येक माणसाला एक आयडेंटिटीची ओढ असते. म्हणजे ह्याचं खरं मूळ कशात आहे, धंदा कशाने चालतो ते, ही त्यांची धंद्याची सिक्रेट आहे. पण तरीसुद्धा ती तशी आहेत. माणसाला आयडेंटिटी, आपल्याला कोणीतरी ओळखावं असतं वाटतं. मग तो त्यासाठी काही करेल. म्हणजे पूर्वी काय जेवायला खायला घालेल, काय आणखीन काय करेल, पैसे देईल, काहीतरी करेल. पण काहीतरी करून त्याला त्याच्या आयडेंटिटीची, हे सगळं ज्यावेळेला हे आलेत ना आता माध्यम, मग अशा पण व्हॉट्सअप बघितलं. मला सांगा माझा फोटो कोण बघणार. पण तिथं एकदम म्हणजे माझ्या आता ॲड्रेस बुकपासून सुरुवात करू. ॲड्रेस बुकमध्ये माझ्याकडे समजा 500 पत्तेतून माझे 500 माणसं आहेत. त्या 500तल्या 2 माणसंसुद्धा माझा कधी फोटो बघणार नाहीत. पण ह्याच्यावर ठेवला की त्यानं उघडला की बघितला की त्याची कॉमेंट यायलाच पाहिजे. तर त्यामुळं ते सगळं यातून ते मूळ सुरू झाले ते तिथून. आणि त्यात सर्वात म्हणजे हे आहे की किती सोपं, तुम्हाला इतक्या वस्तू बाळगतात, काय गरज आहे, एक फक्त हातात ठेवा, सगळं तुमच्या हातात आहे. हे सगळं आपल्या हातात आलं. याच्यावरचा व्हिडिओ आला, हे आला, ते आला. आता ते मूल रडतंय, ते कसं रडतंय, ह्याचा व्हिडिओ वगैरे काय करतं बघा. पण काय आहे सोय आता, म्हणजे बरं ते पण आहे की तुम्हाला नको असलं डिलीट करून टाका. आपल्याकडे फोटोग्राफरला एकदा 50 रुपये दिले, काय डिलीट करतो फोटो, तो फाटतो. जपून ठेवत होता प्लॅस्टिकचं ते असायचं ना, ते त्याचा चिरमुऱ्याच्या कागदात ते लावलेलं वगैरे. एवढा अल्बम. आता अल्बम बघायची सोयच नाही. अल्बम उचलत नाही, बघायची सोय नाही, सोडून द्या.
कारण आता सोय झाली. बरं ते सांगतात तुम्हाला सांगतात तर तंत्रज्ञान असं आहे, तर हे सगळं तंत्रज्ञान ह्यात ओतलं गेलं. तो एक विषय वेगळाच. आहा, काहीही मागा. तुम्हाला संगीत हवं आहे, तुम्हाला डान्स हवा आहे, तुम्हाला गाणं हवं आहे, तुम्हाला कोणाचा अभिनय बघायचा आहे, तुम्हाला परदेशात काय बघायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, काही तुम्हाला बघायचं असू दे, नुसतं प्ले स्टोअरला जायचं. फक्त ते प्ले स्टोअर आहे हे विसरायला होतं. ते आपल्याला खेळवणारं स्टोअर आहे असं त्याचा मराठीत अर्थ होतो. एवढं एकदा लक्षात आलं म्हणजे मग त्यात फार अडकायला होणार नाही. घ्यावर पुढं आणखीन काय आलं? हा आपला हात इथे आपल्याला संपायचं, तर थांबायचं आहे आपल्याला शेवटी. हा आपला हात, याला 5 बोटं आणि मनुष्याचं वैशिष्ट्य दाखवणारा पंजा नाही. हा अंगठा वळवू शकणारा, ज्यामुळे मनुष्य आहे. हे आपल्याला सिंहातसुद्धा नाही आहे, हे वाघातसुद्धा नाही आहे, या इतर प्राण्यात नाही आहे, पण आपल्याकडे आहे. 4ही बोटं जशी त्यांच्यासारखी काम करू शकतात, तसं 5वं बोट फिरून, त्यामुळं एका हातात आपल्याकडे टूथब्रशपासून काहीही वस्तू पकडण्यापर्यंत सर्व क्षमता त्या अंगठ्यामध्ये आहेत. आम्ही 2-2 हातानं त्या अंगठ्याचा काय वापर करतो आता काय बघा तुम्ही. आणि आता त्याचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे पुढे ते आता आपल्याला जास्त कळतील. कारण शेवटी नुकसानसुद्धा एका विशिष्ट मर्यादेत झाल्यानंतर कळतं. तोपर्यंत नुकसान कळत नाही, तोपर्यंत फक्त लाभच कळतो. तर त्याच्यातलं हे सगळं जात. आता हा पंजा, आता त्याचा वापर नाही. मला सांगा, पहिल्यांदा मी आपल्याला डायरी, पत्र, फोन हे सगळं सांगितलं. माझी प्रार्थना आहे आपल्याला कोणाला काय जर शक्य असलं तर एखादं कार्ड वगैरे लिहा कोणाला तरी. आपलं हस्ताक्षर तरी दुसऱ्याकडे राहील. निदान हस्ताक्षर दुसऱ्याकडे राहण्यासारखं नसलं तर ते सुधारलं तरी जाईल. आज सगळ्यांचं हस्ताक्षर एकसारखं, युनिकोड, तर काय तुम्ही म्हणाल तो टाईप. तुम्ही 1260 घ्या, 705 घ्या, काय तुम्हाला कुठला घ्यायचा तो घ्या, रिपीट करा आणि कशात करा, डाउनलोड करा, अर्जुन घ्या, काय कुठलं तुम्हाला कुठलं ते घ्या. त्याप्रमाणे सर्व जे कराल ते तसंच्या तसं जाणार. ह्यात आपलं काही नाही. माझ्या हस्ताक्षरातलं सुद्धा त्याच्यात नाही. हे पत्रापासून आहे. निदान काय जमलं तर निदान स्वतःची डायरी तरी ठेवा, दुसऱ्याकडे पाठवण्यासारखं नसलं. स्वयमपी लिखितम स्वयं नावाचे त्याचं पूर्वी म्हणायचे, तर स्वयमपी लिखितमपर्यंत आता ती पण वेळ, आता ती तरी वेळ आली असं समजावं आणि 4 वेळी लिहाव्या. म्हणून आपल्याकडे ग्रंथलेखनाचे जे इथे परवा जे कार्यक्रम केला तो तेवढ्यासाठी की लिखित ग्रंथ समोर ठेवले होते. हे लिखित आहेत. आज एक सद्गुरू लीलामृत वाचणं ह्याला लागणारा वेळ आणि सद्गुरू लीलामृत लिहिणं याला लागणारी शक्ती आणि वेळ आणि ह्याच्यामध्ये होणारा आपल्याला हस्ताक्षराचा ह्याचा सराव. आणि हा सराव नाही, तुम्ही म्हणाले एवढं सोपं असताना कशाला, सोपं असताना कशाला नाही, हे आपलं जाणणार आहे त्याच्यात. की 2 बोटात जे धरायचं पेन आहे ते उद्या हा अंगठा ज्या वेळेला निकामी होणार आणि ज्या वेळेला हे सगळं असंच्या असं राहणार. त्याचे आता केसेस सुरू झालेले आहेत. ऑर्थोपेडिकवाल्यांचं काम सुरू आहे ह्याच्यावर आता, कारण केसेस मिळतातच आहेत. ह्यांनी माणसं भंजाळून गेलेली माणसं आहेत. ॲव्हरेज 4 तास मनुष्य ह्याच्यावर आहे. आज मनुष्य ॲव्हरेज 10 माळांना तक्रार करतो. अर्ध्या तासाच्या जपाला 1 तासाच्या जपाला वेळ नाही म्हणतो, पण त्याला पहा तुम्ही, तो तिथे 3-4 तास त्याच्यावर ॲव्हरेज असतो. कधी तो 2 तास असेल, कधी 1 तास असेल, कधी असेल. ॲव्हरेजमध्ये इंडियन्सचं हे प्रमाणे. आज 70 कोटी लोकांच्या हातात हर हात में मोबाईल, त्यांना माझा नमस्कार असो. तर ते जे काय त्यांची घोषणा होती ती त्यांच्या कल्पनेपेक्षा यशस्वी झाली आणि त्यामुळे आपण कल्पनेपेक्षा नुकसानी झालो होतो. त्यातला जो फायदा आहे तो फायदा आहे, आपल्याकडे आहे, माझ्याकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे. पण त्याचा वापर हा माझा विषय आहे. हे इट्सनमान मॉन्स्टर, माझ्या डोक्यावर बसणारा राक्षस नको तो माझ्या हातातलं हत्यार असू द्या, एवढंच फक्त म्हणायचं आहे. तर हे हात आहे, कारण हातातलं हत्यार धरायला सुद्धा हात राहणार नाही. याचा काय वापर आहे मला सांगा. आधी पेटी आहे, ह्याच्यावर 4ही बोटांचा वापर आहे. आज माझ्याकडे वापर आहे त्याचा, म्हणून ती कशी वळू शकतात एक वेळ. त्याच्यावर काय वापर करणार आपण. आपल्याला एका अंगठ्यात 2 अंगठ्यात एका बोटाचा वापर करायचा आहे. ते सोडतात तो सुद्धा फटफट, आणि तो सुद्धा जितका सॉफ्ट देता येईल तेवढं द्यायचं चालेल. पूर्वीचा जर आपल्याकडे मोबाईल एखादा असेल तर वापरता येत नाही आता अलीकडे, का तितकं खटखट करायला हे होतो, म्हणजे बोटं दुखतात. ते ज्या वेळेला आलं तेव्हा करत होतो, पण त्याच्यानंतर ते बोटं दुखतात. आता नुसतं बोट लावलं की टच म्हणजे सॉफ्ट टच एकदम. हा जो अंगठा आहे आता यथावकाश आपल्या वापरात राहिला नाही चांगल्या, तर तो असं होणार आहे शेवटी आणि आपल्याला या सगळ्याला निरोप द्यायची वेळ येणार.
तर पुढे काय याचा विचार आपण करावा. आपण हा आपल्याशी संबंधित विषय बाहेर तर आहेच आहे. हे सगळं बाहेर सांगायला गेलं तर तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण घरात बसायला काय बोलू नका. पण हे आपल्याला माहीत आहे. पण आपल्या शेवटी म्हणून शेवटी आपल्या एकदम सुरुवातीला काय होतं, आपुली आपण करा चिंता. शेवटी त्यांचं नाही जाणार, अंगठा माझा जाणार, डोकं माझं भ्रमित आहे. आज काउन्सिलिंगसारखे धंदा झाला, धंदा अक्षरशः काय नाही. त्या माणसाचं ऐकायला कोण नाही तर त्याला ऐकतो भणभणून गेले सगळीकडून. ग्रुपनं गेले, ह्याच्यानं गेले, त्याच्यानं गेले, कशा काय किती प्रकारे डोकं आउट व्हायची वेळ आली. त्याचा अभ्यास व्यवसाय तर सोडूनच द्या. पण बाकीच्या कामाचे मोठ्या माणसांना, कारण मोठ्या माणसांना वेळ जास्त आहे. इथं पाहिजे तेवढा वेळ आहे. तुम्ही 12 वाजता, पूर्वी सिनेमाला निदान 12 वाजता माणूस उशिरा घरी येत होता. हो, आता 12 वाजता तो सिनेमा बघायला बसेल, ते त्याच्यात शक्य आहे. त्याच्यात सिरियल बघायला शक्य आहे. त्याला 8 वाजताच बसलं पाहिजे असं काही नाही. पूर्वी ते रामायण लागायचं वगैरे बघा, सकाळी 9 वाजता माणसं पळत त्या टीव्हीला सुद्धा आर घालायची, तर ती बसायची. एक श्रद्धा होती माणसाची, ठीक आहे मी म्हणतो, काय हरकत नाही. पण ती माणसं, आणि खरोखरच असे जे वेळेला प्रसंग होते ना, ते रावणवधाचे वगैरे, काय माणसं गर्दी. आणि कुठंतरी त्या चौकात त्या 5-10 घरामध्ये एक टीव्ही, तिथं ही माणसं गर्दी त्याच्या घरामध्ये, आणि माणसं ती मदत करत होती एकमेकांना. या काय हरकत नाही. त्यांच्याकडे होता, लागत होता. त्याच्या ते मुंग्या वगैरे यायच्या, ते वर पाळायचं, वरनं ते ॲडजस्ट करायचं. दिसलं. हा माणूस इथं काहीतरी थोडा भाग तरी होता, एकमेकांना देत होते तरी होते बघायला. तर ते त्यातलं तसलं काय नाही. तुम्हाला 8ला 9लाच बसलं पाहिजे असं काय नाही. तुम्हाला आत्ता सकाळी 9चं बघायचं, सकाळी 10चं बघायचं. बरं ते नाही बसलं तर हे माणसं मागत ते त्यात सगळं लिहिलं नाही. तुम्हाला गोल्ड देऊ, तुम्हाला सोनं नको. बरं तुम्हाला हिंदी गाणं देऊ, नको. सिम्बा बघायचं नाही. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला अजून 10 मिनिटांनी विचारतो. पुन्हा 10 मिनिटांनी परत मेसेज. हे जे फ्लॅशेस आहेत ना, नुसते फ्लॅशेससुद्धा मनुष्य हैराण करेल असेल. बरं हे त्या DND वगैरे ते डोनट वगैरे त्यात बसत नाही. हे मालकीच आहे त्याच्या, त्यामुळे ते त्याच्या पद्धतीने पाठवू शकतात. बरं असे तर आता काय एका ह्याच्यावर चालतच नाही माणसाचं, कारण एकाला कनेक्टिव्हिटी नाही. त्यांची एकमेकांची कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळं आपल्याला एक कनेक्टिव्हिटी देत नाही. मग आपण म्हणतो त्याचं घेऊ, त्याचं घेतलं की कनेक्टिव्हिटी येते, किंवा हा आपल्याला डबल सिम की ते झालं. आता त्याच्याबरोबर कार्ड पण येतेच. आता कारण ह्यात सिम कार्ड गेलं ना, 2 स्लॉट होते. आता 3रा स्लॉट तो आपला तो ह्याचा गेला ना. आता ते आमचं जे हे होतं कार्ड होतं 3रं, त्याच्यावरती सगळं रेकॉर्डिंग आमचं ते ऐकणार आम्ही ते वगैरे, तर जे काय होतं ते फोटोग्राफ अमक तर तो स्लॉट आमचा गेल्यामुळे आता 3रा स्लॉट सकट आता आपल्या सेवेला आम्ही हजर आहोत. आणि EMI फक्त 3.5 रुपये दर महिना. 3 वर्षात मोबाईलच्या किमतीत मोकळे हो. आम्ही तयार आहे. आता एवढं तरी तयारी असेल नाही. त्याच्यात कुठे केलं तेव्हा आपुली आपण करा चिंता. आपल्याला जर चिंता करावीशी वाटली तर करावी. सांगणं काम असतं, सुचवणं काम असतं, समोर ठेवणं काम असतं. बाकीचं काम जो तोच आपलं करतो शेवटी. त्यामुळं तेवढं काम करावं तर आपली आपण करा चिंता चालू शकतं. म्हणजे ती करता. आणि महाराज त्यासाठीच म्हणले शेवटी आपली आपण करा चिंता. तुझा विणा कोण दया करणार, तुझा विणा कोण दया करणार, तुझा विणा कोण दया करणार. जय जगदीश हरे सुख सिंधो, श्री जगदीश हरे सुख सिंधो. म्हणता हरणार हरणार, तुझा विणा कोण दया करणार, तुझा विणा कोण दया करणार, तुझा विणा कोण दया करणार, तुझा विणा कोण दया करणार. चिंता डोई
बुडता तेथे चिंताळोही बुडता तेथे येऊन कर धरणार धरणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार टाकून कोमज निज यश राखी टाकून कोम निज यश राखी विश्वाते भरणार भरणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार राजा रामी लीन प्रासादिक राजा रामी लीन प्रासादिक वचनानुसरणार अनुसरणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार तुझ विना कोण दया करणार. बोले आपण खरा चिंता हे ज्यांनी म्हटलं असे सत्पुरुष आणि संतच शेवटी दया करणार आणि त्याला आपण साथ द्यावी. यापेक्षा काय म्हणायचं. तेवढं चिंतन सुद्धा खूप झालं.